हॅलो एव्हरीवन, सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आजच्या लेक्चरमध्ये. मी मुसळे सर. मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वाचा लेक्चर या ठिकाणी आज आपण या ठिकाणी घेतोय. तर हा जो लेक्चर आहे हा सगळ्यांनी अगदी काळजीपूर्वक ऐका. राज्यसेवा असेल, गट ब असेल, गट क असेल, त्याचबरोबर तुमच्या सगळ्या सरळ सेवांमध्ये TCS IBPS मार्फत घेतल्या येणाऱ्या प्रत्येक एक्झाममध्ये हा टॉपिक जनरली विचारला जातो. त्याचबरोबर TET एक्झाम 2024साठी सुद्धा हा अगदी कंपल्सरी येणारा टॉपिक आहे. म्हणजे प्रत्येक एक्झाममध्ये तुम्हाला हा टॉपिक नेहमी विचारला जातो. तो तुमचा पॅराजंबल आहे. तर तुम्हाला याची बेस तुम्हाला माहिती पाहिजे. जनरली विद्यार्थी डायरेक्टली त्या प्रश्नांना सॉल्व करण्याचा प्रयत्न करतात, परंतु प्रश्न सॉल्व करण्याच्या अगोदर एक्झॅक्टली पॅराजंबल काय असतं हे तुम्हाला माहिती पाहिजे. जनरली मित्रांनो, कॉम्प्रिहेन्शन स्किल्स म्हणजे आकलन कौशल्य या टॉपिक अंतर्गत जनरली आपल्याला पॅराजंबल हा एक टॉपिक पाहायला भेटत असतो. त्या ठिकाणी आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी पाहाव्या लागतात. ते म्हणजे पॅराजंबल आहे, क्लोज टेस्ट आहे आणि त्याचबरोबर तुमचा पॅराग्राफ अंडरस्टँडिंग आहे. तर पॅराग्राफ तर ऑलरेडी आपण घेतलेलाच आहे. क्लोज टेस्ट आपल्या सिलेबसमध्ये नाही आहे. म्हणजे आपल्याला स्टेट गव्हर्नमेंटच्या जे एक्झाम्स होतात त्यामध्ये क्लोज टेस्ट विचारली जात नाही. परंतु हा जो उरलेला जो काय घटक आहे तो म्हणजे पॅराजंबल हा अगदी कंपल्सरी विचारला जातो. त्यामुळे पॅराजंबल हा कॉम्प्रिहेन्शन स्किल्स या टॉपिक अंतर्गत येत असतो. त्यामुळे हा शब्द तुम्हाला पहिल्यांदा समजून घ्या. कॉम्प्रिहेन्शन या शब्दामध्येच याचा अर्थ दडलेला आहे, ते म्हणजे आकलन. नोटीस करा. म्हणजे पॅराजंबल समजण्यासाठी तुमच्याकडं मेजर रिक्वायरमेंट काय असेल तर ती जे वाक्य किंवा वाक्यांश दिला जातो त्यांचं आकलन होणं गरजेचं आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा विद्यार्थी म्हणतात, सर मी वाचलं पण मला समजलंच नाही. मग जर समजलं नाही तर उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही. हे अगदी कॉमन आहे. म्हणजे अगदी पहिली गोष्ट आकलन होणं गरजेचं आहे, हे तुम्ही समजून घ्या. मग आत्तापर्यंत पॅराजंबल या घटकावर दोन वेगळ्या प्रकारे प्रश्न विचारलेत. त्यामुळे या दोन मेथड्स कोणत्या आहेत हे तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. एक म्हणजे तुम्हाला सिंगल सेंटेन्स दिलं जातं, एकच वाक्य दिलं जातं. फॉर एक्झाम्पल हे एकच वाक्य आहे, ते जे 4 भाग केले जातात ह्या पद्धतीनं. फक्त हे भाग उलटसुलट दिले जातात आणि त्यांना ABCD अशी नावं दिली जातात. बहुधा PQRS हा एक सिरीज तुम्हाला दिली जाते. त्याच्यातलं कोणतंही एक नाव दिलं जातं. मग हे जे वाक्याचं जे 4 भाग आहेत हे उलटसुलट दिले जातात. मग ज्यावेळेस तुम्हाला एकच वाक्य पॅराजंबलला विचारलं जातं तर त्यावेळेस तुम्हाला जर त्याच्यामध्ये काय चेक करायचं ते म्हणजे ग्रामर. काय चेक करायचं तुम्हाला त्याच्यामध्ये? ग्रामर चेक करायचं म्हणजे सेंटेन्स स्ट्रक्चर चेक करायचं. हे तुम्ही समजून घ्या. एकच वाक्य असेल तर सेंटेन्स स्ट्रक्चर म्हणजेच ग्रामर चेक करायचं आहे. आणि कधी कधी काय केलं जातं, तुम्हाला असं एका वाक्याऐवजी तुम्हाला या पद्धतीनं PQRS या अंतर्गत 4 वाक्ये दिली जातात किंवा त्याच वाक्याचे 4 वेगवेगळे मोठाले भाग दिले जातात. बऱ्याच वेळा पूर्ण वाक्य असतात. पण ज्यावेळेस तुम्हाला असे डिफरंट सेंटेन्सेस जर तुमच्या वाक्यामध्ये जर टॉपिकमध्ये जर आले तर मित्रांनो त्या वाक्यांचं ग्रामर चेक करण्याची गरज नसते, कारण ती वाक्य ऑलरेडी ग्रॅमॅटिकली करेक्टच असतात. तशी सिंगल सेंटेन्समध्ये इनकरेक्ट असतात अशातला भाग नाही. फक्त ते उलटसुलट जोडल्यामुळं ती वर्ड ऑर्डर बदललेली असते, त्यामुळे ते चुकीचं वाटतं. मग ते आपल्याला एका वर्ड ऑर्डरने बसवायचे. पण या ठिकाणी सगळी वाक्य ग्रॅमॅटिकली करेक्टच आहेत. सो या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, त्यांचा लॉजिकल सिक्वेन्स तुम्हाला जोडायचा आहे. म्हणजे क्रमानं पहिलं येणारं वाक्य कोणतं, क्रमानं दुसरं येणारं वाक्य कोणतं, तिसरं येणारं कोणतं, चौथं येणारं कोणतं, हे तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थितपणे समजून घ्यायचं आहे आणि त्याच्या आधारे तुम्हाला प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. ह्याच्या मागचा हा लॉजिक आहे. मग इथे तुम्हाला बऱ्याच वेळा काय होतं की कॉज अँड इफेक्ट पॅटर्न लक्षात ठेवायचा आहे. अगोदर कॉज असणार आहे, नंतर इफेक्ट असणार आहे. मग इथे तुम्हाला मी छोट्या मोठ्या सगळ्या ट्रिक्स मी तुम्हाला सांगतो का ज्या एक्झामच्या दृष्टीनं तुम्हाला गरजेच्या आहेत. एवढा लेक्चर जर ऐकला तर तुम्हाला दुसरा लेक्चरही ऐकायची गरज नाही किंवा दुसरं वेगळं काय प्रॅक्टिस करण्याची गरज नाही. कारण हे मी खूप कॉन्फिडेंटली सांगतो आहे, याच्यावर मी खूप स्टडी केलेला आहे आणि अगदी अभ्यासपूर्ण ही संकल्पना मी तुम्हाला सांगतो आहे. आता जसं एक कॉज अँड इफेक्ट कसा असतो बघा, इथे तुम्हाला 4 वाक्य दिलेली आहेत. ही 4ही वाक्य समजून घ्या. बघा, पहिलं दिलेलं आहे हे जनरली कोणत्याही स्टोरीचं स्ट्रक्चर असतं. कसं दिलेलं आहे, देअर वॉज अ किंग, देअर वॉज अ क्वीन. बघा, आधी राजा होता आणि नंतर राणी आली. बरोबर आहे का? राणी कधी आली?
राजाबरोबर लग्न केल्याच्या नंतर ती राणी झाली, बरोबर आहे की नाही? म्हणजे एखादी राणी आहे ऑलरेडी एखाद्या सत्तेवर बसलेली, तिच्याबरोबर एखाद्या पुरुषानं लग्न केलं तो लगेच राजा होईल, तो भाग नंतर जा. परंतु राजा होता, त्याची एक राणी होती. मग पुढे इफेक्ट काय झालेला आहे? किंग डाईड, म्हणजे राजाचा मृत्यू झाला आणि राजाच्या मृत्यूच्या निधनानंतर काय झालेलं आहे? क्वीन डाईड आफ्टर हिज ग्रीफ. ग्रीफ म्हणजे दुःख, म्हणजे राजाच्या निधनाच्या दुःखामुळे राणीचं निधन झालं. कॉज अँड इफेक्ट पॅटर्न समजून घ्या. अगोदर राजा मेला म्हणजे त्याचा मृत्यू झाला आणि त्या मृत्यूच्या दुःखामुळे राणीचा मृत्यू झाला. म्हणजे अगोदर काय येणार आहे? किंग डाईड येणार, नंतर काय येणार आहे? क्वीन डाईड येणार आहे. म्हणजे हा जो सिक्वेन्स आहे मित्रांनो, हा सिक्वेन्स तुम्हाला नोटीस करायचा. असं आधी होतं का? किंग डाईड, क्वीन डाईड आफ्टर हिज ग्रीफ, देअर वॉज अ किंग अँड देअर वॉज अ क्वीन, असं होतं का? नाही. आधी मृत्यू झाला आणि नंतर तिथं एक राजा होता असं म्हणता येत नाही. अगोदर राजा, नंतर राणी, राजाचा मृत्यू आणि राजाच्या मृत्यूच्या दुःखाने राणीचा मृत्यू. म्हणजे हा जो लॉजिकल सिक्वेन्स आहे हा तुम्हाला या ठिकाणी कॉज अँड इफेक्टच्या पॅटर्नमधून समजून घ्यायचा आहे. येतं लक्षात सगळ्यांच्या? म्हणजे कोणतंही वाक्यरचना ज्यावेळी तुम्हाला दिली जाते त्यावेळेस त्या वाक्यांचा मिनिंग प्रथमतः समजून घेणं गरजेचं आहे. सेकंड नंबरला तुम्हाला त्या वाक्यांमध्ये असणारा लॉजिकल सिक्वेन्स समजून घ्यायचा आहे. आता बऱ्याच वेळा परीक्षांमध्ये सिंगल सेंटेन्ससुद्धा दिलं जातं, त्यात तुम्हाला सेंटेन्स स्ट्रक्चर म्हणजे ग्रॅमॅटिकल ऑर्डर फॉलो करायची, व्यवस्थितपणे तुमची उत्तरं इझिली होत असतात. मी तुम्हाला काही ट्रिक्स सांगतो, तेवढ्या लक्षात ठेवा. त्याच्या आधारे तुम्हाला कोणत्याही प्रश्नाचं ह्या टॉपिकवरच्या उत्तर हे देता येईल हे मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो. फक्त याच्यामध्ये तुमच्याकडनं रिक्वायरमेंट एक आहे, जो काही वाक्यांश तुम्हाला दिला जातो तो वाक्यांश तुम्हाला समजला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये असणारे शब्द, त्यांचे मिनिंग. कारण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे, जर आकलनच झालं नाही तर मग बाकी प्रश्नाचं उत्तर देता येणार नाही. त्यामुळे आकलन हा या टॉपिकमधली सगळी मेजर रिक्वायरमेंट आहे. येतं लक्षात? तर मग आकलन व्हावं या उद्देशानं एकदा रीडिंग करायचं आहे. मग मी तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी सांगतो, त्या प्रथमतः समजून घ्या. जनरल जर तुम्हाला एकच वाक्य दिलं जात असेल तर तुम्हाला सेंटेन्स स्ट्रक्चर चेक करायचं आहे. काय चेक करायचं आहे? सेंटेन्स स्ट्रक्चर. आता फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला विधानार्थी वाक्य असेल, कसं विधानार्थी, त्याला आपण स्टेटमेंट बनतो, त्याला आपण ॲसर्टिव्ह स्टेटमेंट बनतो, सेंटेन्स बनतो. तर विधानार्थी वाक्याची सुरुवात ही नेहमी कशानं होत असते मित्रांनो? सब्जेक्टनं होत असते. त्यामुळे जे 4 वाक्याचे भाग दिले जातात, बरोबर आहे, जर हे 4 वाक्याचे जर भाग दिले तर कोणत्या भागामध्ये सब्जेक्ट आहे ते अगोदर पाहायचं आणि तो भाग तुम्हाला सुरुवातीला घ्यायचा आहे. मग जनरली विधानार्थी वाक्याच्या रचनेमध्ये जे मुख्य क्रियापद असतं ते काळानुसार 2 प्रकारे बदललं जाऊ शकतं. जर वाक्य साध्या वर्तमान काळ किंवा साध्या भूतकाळात असेल तर तुमच्या वाक्यामध्ये फक्त मेन व्हर्बच असतो. परंतु जर वाक्य साधा वर्तमान आणि साधा भूतकाळ सोडून उरलेल्या 10 पैकी कोणत्याही काळात जरी असेल तरी मेन व्हर्बच्या अगोदर हेल्पिंग व्हर्ब येत असतो. त्यामुळे विधानार्थी वाक्यामध्ये कर्त्याच्या नंतर सहाय्यकारी क्रियापद आणि मुख्य क्रियापद, किंवा जर सहाय्यकारी क्रियापद नसेल तर डायरेक्टली मुख्य क्रियापद वापरलं जातं आणि क्रियापदाच्या नंतर तुम्ही ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट अशा रचना घेऊ शकता. म्हणजे जनरली जो कॉम्प्लिमेंट आहे तो ऑब्जेक्टच्या नंतर येणार आहे, हेही तुम्ही समजून घ्या. जर हा सब्जेक्टचं कॉम्प्लिमेंट असेल तर मित्रांनो जनरली ऑब्जेक्टची गरज नसणार आहे त्या ठिकाणी, तो डायरेक्ट येईल. पण जर हा ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असेल तर ऑब्जेक्टच्या नंतर येतो. आता राहिलं याच्यामध्ये फक्त ॲडव्हर्बियल. तर ॲडव्हर्बियलला फिक्स जागा नाही आहे, तो कधी कधी क्रियापदाच्या आधी येतो, कधी कधी दोघांच्या मध्ये येतो, कधी कधी शेवटी येतो, कधी कधी सुरुवातीला येतो. पण ही रचना फिक्स आहे, हे लक्षात ठेवा. सब्जेक्टनं सुरुवात करा, हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट. तर कर्म नेहमी क्रियापदाच्या नंतर येतं. कुठे येत असतं? क्रियापदाच्या नंतर येत असतं. इवन कॉम्प्लिमेंटसुद्धा क्रियापदाच्या नंतर येत असतं. कुणाच्या नंतर येत असतं? क्रियापदाच्या नंतर. दुसरी गोष्ट, कॉम्प्लिमेंट जर कर्माची जर माहिती देत असेल तर कॉम्प्लिमेंट कर्माच्या नंतर येत असतं. ह्या बेसिक रिक्वायरमेंट आहे, हे तुम्हाला माहिती पाहिजे. पुढे दिलेलं आहे, तुमच्या वाक्यात जर मॉडल ॲक्झुलरी जर आलेलं असेल तर मॉडल ॲक्झुलरीच्या नंतर नेहमी मुख्य क्रियापद येत असतं. आता बऱ्याच वेळा काय होत असतं का मॉडल ॲक्झुलरी एका वाक्यात असतं, म्हणजे एका भागामध्ये असतं आणि मुख्य क्रियापद दुसऱ्या भागामध्ये असतं.
मग या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, ते मुख्य क्रियापद मॉडेल ॲक्झिलरीला जोडून कंटिन्यू करायचं वाक्य. त्यामुळे वाक्य जरी कुठेही जरी या ठिकाणी ब्रेक झालं तरी सिक्वेन्सने जोडता आलं पाहिजे, हे तुम्ही समजून घ्या. त्यामुळे सेंटेन्स स्ट्रक्चर तुम्हाला खूप इम्पॉर्टंट ठरणार. दुसरी गोष्ट, तुमच्या वाक्यात जर हेल्पिंग व्हर्ब जर आलेलं असेल तर हेल्पिंग व्हर्बच्या नंतर सुद्धा नेहमीच मेन व्हर्ब येतं. त्यामुळे कधी कधी हेल्पिंग व्हर्ब एका वाक्याच्या शेवटी येतं आणि दुसऱ्या भागामध्ये सुरुवातीला मेन व्हर्ब येत असतं. मग ते वाक्य जोडायचे. ह्या पद्धतीनं गोष्टी तुम्ही समजून घ्या, म्हणजे हे तुम्हाला या पद्धतीनं जोडता आले पाहिजे. मी तुम्हाला उदाहरणातून दाखवतो म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. पुढे अजून एक इम्पॉर्टंट नियम आहे का जे वाक्यात जे नाऊन असतं, नोटीस करा. बऱ्याच वेळा काय होतं, नाऊन येतं, नामाच्या नंतर वाक्यामध्ये प्रोनाऊन ॲडजेक्टिव्ह जे असतात, पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह यांचा वापर केला जातो. तर जनरली तुमच्या वाक्यांमध्ये म्हणजे कोणतंही असो, ग्रामरमध्ये ज्यावेळेस तुम्ही वाक्यरचना बनवता त्यावेळेस तुम्ही समजून घ्या, अगोदर नामाचा वापर केला जातो. कशाचा वापर केला जातो? नामाचा वापर केला जातो आणि त्या नामासाठी नंतर प्रोनाऊन वापरलं जातं, म्हणजे सर्वनाम. सगळ्यांना माहिती आहे सर्वनाम कुणासाठी येत असतं? नामासाठी येत असतं. त्यामुळे ज्या नामासाठी सर्वनाम येतं ते सर्वनाम नामाच्या नंतर वापरलं जातं. अगोदर सर्वनामानंतर नाऊन नाही वापरत आहे. त्यामुळे अगोदर नाऊन नंतर सर्वनाम वापरलं जातं. सर्वनाम जर नसेल तर नामासाठी पुढे ॲडजेक्टिव्ह येत असतं पॉझिटिव्ह केसमधलं. मी पॉझिटिव्ह केसमधलं ॲडजेक्टिव्ह सांगतो, समजून घ्या. तर ते हिज, हर, देअर, बरोबर आहे की नाही, आवर, हे असे जे काही पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ज आहेत ते जनरली पुढे वापरले जातात. अगोदर नाम नंतर ॲडजेक्टिव्ह, अगोदर नाम नंतर सर्वनाम, ह्या पद्धतीनं. तसेच आहे धिस, दॅट हे शब्दसुद्धा नंतरच येणार आहेत, नामाच्या नंतर. फॉर एक्झाम्पल, आय मेट सचिन. सचिन हा शब्द नाऊन आहे. त्यामुळे नाऊन जर आलं वाक्यात तर तो अगोदर घ्यायचा. याच्यावर खूप इम्पॉर्टंट रोल आहे, हा विसरू नका. अरे याच्यावर आयोगाचे प्रश्न आहेत, मी तुम्हाला दाखवतो थोड्या वेळाने. आधी थिअरी समजून घ्या, ट्रिक समजून घ्या, म्हणजे मी उदाहरणांकडे जातो. अगोदर नाऊन वापरायचं, नामानंतर पुढे प्रोनाऊन वापरायचं. आय मेट सचिन येस्टरडे, ही इज अ डॉक्टर. आता ही कोण आहे? सचिन आहे. त्यामुळे हिनं सुरू झालेलं वाक्य अगोदर येणार नाही सचिनच्या. सचिन ही नाऊन आहे, त्याचं वाक्य अगोदर येणार, नंतर हिचं वाक्य त्याच्यानंतर येणार, कारण नामासाठी सर्वनाम आलेलं आहे. किंवा हिज फादर इज अ डॉक्टर. एक तर तुम्हाला प्रोनाऊनचं वाक्य येईल किंवा तुम्हाला पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्हचं वाक्य येईल. त्यामुळे पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह जरी वाक्यात आलं, हीच कोण आहे ते सुरुवातीला येणार नाही. अगोदर हिज म्हणजे कोण तो तुम्हाला सांगता आला पाहिजे. हिज म्हणजे सचिन. सचिन डॉक्टर आहे, सचिनचे वडीलसुद्धा डॉक्टर आहेत. म्हणजे आधी नाम नंतर सर्वनाम, आधी नाम नंतर पॉझिटिव्ह केसमधले ॲडजेक्टिव्ह. क्रम चुकवायचा नाही. याच्यावर प्रश्न आहेत, विसरायचं नाही. हे तुम्हाला वाक्य आल्याच्या नंतर चेक करायचं आहे, येतं लक्षात. मग पुढे येतं बघायचं, इट हा जो शब्द आहे हा एक नॉर्मल प्रोनाऊन म्हणून जर आला तर तो सुद्धा नामाच्या नंतर येत असतो. कशाच्या नंतर येत असतो? नामाच्या नंतर येत असतो. कारण आपल्याला माहिती आहे, लहान मूल असेल त्याला आपण बेबी म्हणतो, चाइल्ड म्हणतो. इनॅनिमेट ऑब्जेक्ट म्हणजे निर्जीव वस्तू असेल, ॲबस्ट्रॅक्ट नाऊन आहे, मटेरियल नाऊन आहे, यांच्यासाठी आपण काय वापरत असतो? इट हे पर्सनल प्रोनाऊन वापरत असतो, बरोबर आहे की नाही. त्यामुळे नामाच्या नंतर इट हा एक नॉर्मल प्रोनाऊन म्हणून वापरला जातो. बऱ्याच वेळा इटचा वाक्य आपल्याला स्युडो सब्जेक्ट म्हणजे जस्ट वाक्याची सुरुवात करण्यासाठी एक डमी सब्जेक्ट म्हणून तुम्हाला इटनं वाक्याची सुरुवात होत असते. अदरवाईज जनरली तो नामाच्या नंतर येत असतो. इथपर्यंतच्या संकल्पना क्लिअर करून घ्या. पुढे बघायचं, माय ग्रँडमदर टोल्ड मी अ स्टोरी. स्टोरी हा ऑब्जेक्ट आहे तसा, बरोबर आहे की नाही. मग आता जनरली पुढे तुम्हाला दिलेले वाक्य, द स्टोरी वॉज अबाउट अ थीम. जनरली तुमच्या वाक्यात जर नाम जर रिपीट होत असेल तर समजून घ्या, जे नाम पहिल्यांदाच वाक्यात वापरलं जातं त्याच्या अगोदर ए आर्टिकल वापरलं जातं. मग तेच नाम जर वाक्यात रिपीट झालं तर पुढे आर्टिकल काय येत असतं मित्रांनो? द येत असतो. त्यामुळे अगोदर एनं जोडलेलं नाम आणि नंतर दने जोडलेलं नाम समजून घ्या. ह्या सिक्वेन्स तुम्ही समजून घ्या. त्यामुळे दनं जोडलेलं जे नाऊन हे अगोदर घ्यायचं आणि तेच नाम एनं जोडलेलं नंतर घ्यायचं, अशी रचना चुकते. हे माहिती पाहिजे, ठीक आहे. हा एक रूल लक्षात ठेवायचा. आणि एक कधी कधी काय येतं, तुमच्या वाक्यामध्ये दोन स्टेटमेंट असतात. एक
जनरल स्टेटमेंट असतं आणि एक स्पेसिफिक किंवा पर्टिक्युलर स्टेटमेंट असतं. जनरल म्हणजे कोणत्याही व्यक्ती वस्तूच्या संदर्भात नाही, जनरल अर्थानं. आणि दुसरं एखादं असतं ते स्पेसिफिक असतं, पर्टिक्युलर असतं. तर जनरल स्टेटमेंट नेहमी अगोदर येत असतं आणि जे पर्टिक्युलर स्टेटमेंट असतं का जे विशिष्ट व्यक्तीच्या वस्तूच्या ठिकाणाच्या संदर्भात असतं ते नेहमी जनरल स्टेटमेंटच्या नंतर येत असतं. त्यामुळे तुम्हाला जर 4 वाक्य दिलेली आहेत त्यातलं जनरल स्टेटमेंट हे अगोदर घ्या आणि स्पेसिफिक स्टेटमेंट पर्टिक्युलर स्टेटमेंट हे नंतर घ्यायचं. हा सिक्वेन्स जोडता आला पाहिजे आणि हे जोडण्यासाठी परत एकदा सांगतो अंडरस्टँडिंग गरजेचं आहे. म्हणजे जी 4 वाक्ये दिली जातात त्या 4 वाक्यांना तुम्हाला समजून घेता आलं पाहिजे. तुम्हाला जर ती वाक्य कळली तर तुम्हाला याच्यातलं जनरल स्टेटमेंट पर्टिक्युलर स्टेटमेंट चेक करता येतं, म्हणजे उत्तरापर्यंत पोहोचता येतं. हे लक्षात ठेवायचं. आणि जनरली तुमची वाक्य म्हणजे या टॉपिकमध्ये 4 वाक्य दिली जातात तर कधी कधी काळ बदलून वाक्य दिली जातात. तो क्रोनॉलॉजी जनरली कशी असते, आपण अगोदर पास्ट विषयी बोलायचं, नंतर तुम्ही प्रेझेंट विषयी बोलायचं आणि नंतर तुम्ही फ्युचर विषयी बोलायचं. म्हणजे घडून गेलेली घटना पहिल्यांदा मांडा, जी घडत आहे वर्तमान काळाविषयी बोला आणि जे घडणार आहे भविष्य काळाविषयी ते सगळ्यात शेवटी मांडायचं. त्यामुळे पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर हा सिक्वेन्ससुद्धा ब्रेक करायचा नाही. हे जनरल रूल्स आहेत, हे तुम्हाला माहिती पाहिजे मित्रांनो. आणि बऱ्याच वेळा काय होतं की तुमच्या वाक्यांमध्ये कंजंक्शनचा वापर केला जातो. तर मित्रांनो कंजंक्शन हा टॉपिक सॉल्व करण्यामधला एक सगळ्यात महत्त्वाचा ज्याला आपण म्हणू शकतो की मार्कर आहे. तर जर तुमच्या वाक्यात जर कंजंक्शन येत असेल तर तुमच्या गोष्टी खूप इझी होणार आहेत. कारण कंजंक्शन काय करत असतं, 2 शब्दांना 2 फ्रेजला किंवा 2 वाक्याला जोडत असतं. त्यामुळे जर तो जोडण्याचं जर काम करत असतो तर तो वाक्याच्या सुरुवातीला येणार नाही बऱ्याच वेळा. त्यामुळे कोणते कंजंक्शन कसे येतात ते तुम्ही समजून घ्या. तर जनरली बघायचं, जर कॉन्ट्रास्ट व्यक्त करणारे जे कंजंक्शन असतं, कॉन्ट्रास्ट म्हणजे विरोधाभास. कसा विरोधाभास, तर 2 वाक्यांमध्ये जो विरोधाभास आहे तो व्यक्त करणारं जे काही कंजंक्शन असतं त्याला आपण कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणतो, बरोबर आहे की नाही. मग ती कंजंक्शन 2 वाक्यांना जोडतं. त्यामुळे पहिल्या वाक्याच्या नंतर हे कंजंक्शन येतं. म्हणजे याच्या अगोदर एक वाक्य, याच्या नंतर एक वाक्य आणि मध्ये तुमचं ते कंजंक्शन आहे. फॉर एक्झाम्पल बट, स्टील, एट, व्हेअर ॲज, व्हाईल, ओनली, नेव्हरदलेस हे वाक्याच्या सुरुवातीला ऐवजी मध्ये येतील. म्हणजे याच्या अगोदर एक वाक्य येतं की ज्या 2 वाक्यांमध्ये कॉन्ट्रास्ट व्यक्त केलेला आहे. तर ज्या वाक्यांमध्ये कॉन्ट्रास्ट येतो ते तुम्ही पाहत चालायचं, म्हणजे शब्द बरोबर शोधता येतो. कधी कधी वाक्यामध्ये ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिली जाते, बरोबर आहे का. फॉर एक्झाम्पल जस्ट अँड वापरलं जातं, ॲज वेल ॲज वापरला जातो, मोर ओव्हर शब्द येत असतो, इन ॲडिशन टू सारखा शब्द येत असतो. त्यामुळे हे शब्दसुद्धा 2 नामांना, प्रोनाऊनना किंवा आपण 2 वाक्यांना जोडतात. त्यामुळे ह्या पद्धतीनं तुम्हाला त्यांचा वाक्यामध्ये उपयोग चेक करायचा आहे. इथं त्याच्या मिनिंग नका समजून घेऊ. तर हे जनरली सुरुवातीला येण्याऐवजी ते 2 वाक्यांच्या मध्ये येतात कारण ते जोडण्याचं काम करतात. पुढे दिलेलं पाहायचं, एक सांगतो तुम्हाला क्युम्युलेटिव्ह आणि कोप्युलेटिव्ह कंजंक्शन. ते जस्ट काय दिलेलं आहे, अँड आहे, ॲज वेल ॲज आहे, बोथ अँड आहे, नॉट ओनली बट ऑल्सो आहे. मग जनरली काय होतं, एका वाक्यात बोथ असतो आणि दुसऱ्या वाक्यामध्ये अँड असतो. मग अँडनं जोडलेलं वाक्य दुसरं नंबरला येणार आणि बोथनं जोडलेलं वाक्य याच्या अगोदर येत असतं. नॉट ओनली बट ऑल्सो सुद्धा नॉट ओनली अगोदरच्या वाक्यामध्ये येतं, बट ऑल्सो नंतरच्या वाक्यात येतं. हा सिक्वेन्स तुम्ही लक्षात ठेवायचा, बरोबर आहे की नाही. महेश टूक अ पेन अँड स्टार्टेड रायटिंग. बघा 2 क्रियापदांची वाक्य आहेत. मग इथं फक्त आपण जोडण्याचं काम करतो. असं होतं का, अँड स्टार्टेड रायटिंग महेश टूक अ पेन, होणार नाही. तर मग आधी काय घडलं नंतर काय घडलं ते पहा आणि एक्झॅक्टली कंजंक्शननं ते वाक्य जोडलेलं तुम्ही ते ह्या पद्धतीने जॉईंट करून द्या. हे तुम्हाला चेक करता आलं पाहिजे मित्रांनो, बरोबर आहे. बोथचा भाग अगोदर येतो, अँडचा भाग नंतर येतो. त्यामुळे अँडनं जोडलेला शब्द हा बोथनं जोडलेल्या शब्दाच्या नंतर येतो. हे एक चेक करत चालायचं. ॲज वेल ॲज प्रकाश, ॲज वेल ॲज हिज फ्रेंड्स. ॲज वेल ॲजनं जोडलेलं जे नाऊन असतं त्याच्या अगोदर वाक्यामध्ये एक नाऊन असतं, समजून घ्या. ॲज वेल ॲजनं जर एक नाऊन जोडलेलं असेल तर ॲज वेल ॲजच्या अगोदर सुद्धा एक नाऊन असतं, हे तुम्हाला माहिती पाहिजे.
जिनल इज नॉट ओनली ब्युटिफुल बट ऑल्सो इंटेलिजंट. बट ऑल्सोनं जोडलेला भाग हा नेहमी 2 नंबरला असतो. बट ऑल्सोच्या अगोदर नॉट ओनलीनं जोडलेला भाग असतो. त्यामुळे कधी कधी एका वाक्यात नॉट ओनली, दुसऱ्या वाक्यामध्ये बट ऑल्सो. बट ऑल्सोचा भाग नॉट ओनलीच्या नंतर जोडून द्यायचा, म्हणजे सिक्वेन्स तयार होतो वाक्यरचनांमध्ये. हे पहा, चला मी तुम्हाला इथे याची मिनिंग नाही सांगत आहे, मी तुम्हाला शिकवत नाही नॉट ओनली बट ऑल्सो कसं वापरायचं. हे ट्रिक्स सांगतोय तुम्हाला फक्त. नॉट ओनली अगोदर, बट ऑल्सो नंतर, बरोबर आहे. तसंच बोथ अगोदर, अँड नंतर. त्यामुळे अँडनं जोडलेलं नाम नंतर येतं आणि बोथनं जोडलेलं नाम अगोदर येतं, बरोबर आहे. ॲज वेल ॲजच्या नंतर एक नाऊन असेल तर ॲज वेल ॲजच्या अगोदर सुद्धा एक नाऊन असतं. त्यामुळे ॲज वेल ॲजनं जोडलेलं नाम हे नेहमी नंतर येतं, पहिल्या नामाच्या नंतर. हे चेक करायचं मित्रांनो. पुढे बघायचं आता अल्टरनेटिव्ह कंजंक्शन असतात, बरोबर आहे. ऑर हा कधीच वाक्याच्या सुरुवातीला येणार नाही आहे, तो 2 वाक्य जोडण्याचं काम करतो, नाही तर अशा अर्थानं, बरोबर आहे की नाही. यू मस्ट वर्क हार्ड ऑर यू विल फेल. त्यामुळे ऑरनं जोडलेलं वाक्य 2 नंबरला येतं आणि त्याच्या अगोदर वाक्यामध्ये एक वाक्य असतं, बरोबर आहे. यू मस्ट वीप ऑर यू विल डाय. ऑरनं जोडलेलं वाक्य 2 नंबरला येतं, तो सिक्वेन्स जोडता आला पाहिजे, बरोबर आहे. आयदर ऑरमध्ये ऑरचं वाक्य नंतर येतं, नायदर नॉरने जोडलेलं तर नॉरचं वाक्य नंतर येतं, ह्या पद्धतीनं. तसंच आहे तुमचं एल्स असेल, अदरवाईज असेल, नॉर असेल किंवा नायदर असेल, ह्या वाक्यरचना बहुधा 2 नंबरला येतात. त्याच्या अगोदर एक वाक्य असतं, ते चेक करत चला. हे तुम्हाला मी सांगण्याचा उद्देश आहे. पुढे अजून तुम्हाला सांगतो बघायचं. यू मे आयदर कम इन ऑर गो आउट. आयदरच्या नंतर ऑर येतो, नायदरच्या नंतर नॉर येतो, बरोबर आहे. अदरवाईज हा वाक्याच्या सुरुवातीला येत नाही. अदरवाईजचं वाक्यसुद्धा 2 नंबरचं असतं. टेक मेडिसिन, मेडिसिन घे, नाही तर काय होणार आहे, यू विल नॉट रिकवर. असं होतं कधी, अदरवाईज यू विल नॉट रिकवर, टेक मेडिसिन. म्हणजे टेक मेडिसिन याच्यानंतर घेऊन चालेल का, नाही चालणार. म्हणजे अगोदर हे घे आणि असं जर झालं नाही तर असं होणार आहे. त्यामुळे कॉज अँड इफेक्ट. त्यामुळे अदरवाईजचं वाक्य नंतर घ्या, त्याच्या अगोदर त्याच्याशी संलग्नित भाग अगोदर जोडून द्या. हे तुम्हाला जोडता आलं पाहिजे. मला इथं फक्त जोडायचे, तुम्हाला हे सांगतो मी. त्यामुळे हे सिक्वेन्स तुम्ही नोटीस करत चला. इथं कधी कधी ॲडव्हर्सिटी, आता हे शब्द इथं विसरून जा, काही प्रॉब्लेम येत नाही. फक्त एक कंजंक्शन समजून घ्या, बरोबर आहे की नाही. विरोध दर्शवला जा. बट, स्टील, एट, व्हेअर ॲज, व्हाईल, ओनली, नेव्हरदलेस. ज्यावेळेस 2 स्टेटमेंट एकमेकांमध्ये विरोध दर्शवतो, कॉन्ट्रास्ट दर्शवतो, तो सुद्धा 2 वाक्यांना जोडण्याचं काम करतो. असं होतं का, एट ही इज अनहॅपी, ही इज रिच, असं होणार नाही. मग जर कॉन्ट्रास्ट व्यक्त केला जातो ह्या कंजंक्शनच्या मदतीनं, तर हे वाक्य बहुधा 2 नंबरच्या भागामध्ये येतात. म्हणजे याच्या अगोदर एक भाग असतो. बट सी फेल्ड म्हणजे अगोदर तिनं अभ्यास केलेला असावा. बट पुअर म्हणजे अगोदर एक भाग दिलेला असावा. त्यामुळे यांनी जोडलेलं वाक्य बहुधा नंतरच्या पार्टमध्ये येतात. हे पाहत चालायचं, म्हणजे जोडण्यामध्ये तुम्हाला इझी होऊन जातं. सी इज व्हेरी क्लेवर, ती खूप हुशार आहे. स्टील असं असून सुद्धा सी हॅज टू स्टडी हार्ड. असं होतं कधी, स्टील सी हॅज टू स्टडी हार्ड, सी इज व्हेरी क्लेवर, नाही होणार आहे. म्हणजे अगोदरचं वाक्य तुम्हाला कळलं पाहिजे. म्हणजे स्टीलनं जोडलेलं वाक्य 2 नंबरला आहे, तुम्हाला नोटीस करता येतं. येतं का लक्षात. तसंच तुम्हाला बाकीचे सुद्धा आहे. व्हाईल आहे, व्हेअर ॲज आहे, नेव्हरदलेस आहे. हे नंतरच्या भागामध्ये मोस्टली विचारले जातात, बरोबर आहे. त्याबरोबर सो आणि फॉर हे कंजंक्शनसुद्धा जनरली 2 नंबरच्या पार्टमध्ये विचारले जातात. कारण हे जनरली परिणाम दर्शवण्याचं काम करतात, अनुमान सांगण्याचं काम करतात. फॉर एक्झाम्पल, ही इज ॲबसेंट, तो गैरहजर आहे. आणि गैरहजर असल्यामुळं काय होणार आहे, सो ही विल मिस द लेक्चर, तो त्याचा लेक्चर मिस करेल. त्यामुळे सोचं वाक्य नंतर येणार, याच्या अगोदर एक वाक्य येतं. त्यामुळे तुम्हाला वाक्य वाचली तर अगोदर कोणतं आणि सोचं वाक्य नंतर कसं जोडायचं हे तुम्हाला चेक करता आलं पाहिजे. म्हणजे मित्रांनो, पॅराजंबल नावाचा एक स्वतंत्र टॉपिक इंग्लिश ग्रामरमध्ये नाही आहे. जे ग्रामर आत्तापर्यंत पाहिलं त्यातलेच काही रूल्स तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचे आहेत, समजून घ्यायचे फक्त. त्यामुळे वाक्य कळलं ना तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी व्यवस्थित तुम्हाला फॉलो करता येतात. आणि कोरिलेटिव्ह कंजंक्शन आलं तर विषय संपला, खूप सोपं बनतं. कारण इथं मित्रांनो, आयदरचं वाक्य अगोदर येतं, ऑरचं वाक्य नंतर येतं, नायदरचं अगोदर, नॉरचं नंतर, नॉट ओनलीचं अगोदर, बट ऑल्सोचं नंतर,
दोचं अगोदर, एटचं नंतर, वेदरचं अगोदर, ऑरचं नंतर, बोथ अगोदर येतं, अँड नंतर येतो, हार्डली हॅड अगोदर येतो, व्हेनचं वाक्य नंतर येतं, स्किअर्सली हॅडसुद्धा अगोदर येतो, व्हेनचं वाक्य नंतर येतो, नो सुनर नेहमी वाक्याच्या सुरुवातीला येतो, दॅनचं वाक्य नो सुनरच्या वाक्याच्या नंतर येतं. म्हणजे हे जे काय तुम्हाला हे कंजंक्शन या ठिकाणी दिलेले आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे, अगोदर काय आणि नंतर काय. त्यामुळे बऱ्याच वेळा एका वाक्यात हार्डली हॅड असतो, दुसऱ्या वाक्यात व्हेन असतो. मग व्हेनचा भाग नेहमी नंतर जोडायचा, हार्डलीचा भाग नेहमी सुरुवातीला घ्यायचा. म्हणजे हे जे ट्रिक्स आहेत ह्या माहिती पाहिजे. आता ट्रिक्स म्हणू पण शकत नाही कारण ऑलरेडी ग्रामरमध्ये आपण पाहतो. फक्त जनरली विद्यार्थ्यांना पॅराजंबलची कन्सेप्टच माहीत नसते आणि याच्यामुळे सगळा गोंधळ उडलेला असतो. त्यामुळे पॅराजंबल वेगळा टॉपिक नाही आहे इंग्लिशमध्ये. नोटीस करा, कुठल्याही इंग्लिश ग्रामरच्या ओरिजिनल पुस्तकामध्ये हे स्पर्धा परीक्षेचे सोडून द्या तुम्ही, बरोबर आहे, स्पर्धा परीक्षेची पुस्तकं सोडून द्या. जी ओरिजिनल इंग्लिश ग्रामरची पुस्तकं आहेत त्या ओरिजिनल इंग्लिश ग्रामरच्या पुस्तकांमध्ये पॅराजंबल नावाचा टॉपिक नाही आहे, हे समजून घ्या. किंबहुना इंग्लिश ग्रामरमध्ये सुद्धा पॅराजंबलचा टॉपिक नाही आहे. मग पॅराजंबल काय आहे? ही एक प्रश्न विचारण्याची पद्धती आहे का ज्याने तुमचं आकलन सुधारतं. आणि आकलन सुधारणं म्हणजेच इंग्लिश ग्रामरमधल्या बेसिक संकल्पना तुम्ही समजून घ्यायच्या आणि जी वाक्य तुम्हाला दिलेली आहेत त्यांचा अर्थ समजून त्या वाक्यरचना अप्लाय करायच्या, म्हणजेच पॅराजंबल. येतं लक्षात? ह्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे बघा, फ्रेझल वर्ब जर बऱ्याच वेळा वाक्यामध्ये येते आणि असे उदाहरणं मी रेकॉर्ड केलेली आहेत, ही मी खात्रीशीर सांगतो. फ्रेझल वर्बमध्ये काय असतं मित्रांनो, अगोदर मेन वर्ब येतं आणि त्याच्यानंतर प्रेपोजिशन येतं. मग बऱ्याच वेळा काय होतं मित्रांनो की एका वाक्यामध्ये एक भाग आहे त्याच्यामध्ये ब्रेक शब्द दिला जातो, म्हणजे हाच नाही कुठल्या पण वाक्यामध्ये, आणि कुठलं तरी दुसरं वाक्य सोडतात तिसऱ्या वाक्याच्या सुरुवातीला इंटू शब्द दिला जातो. मग आपल्या लक्षात आलं पाहिजे अरे ब्रेक इंटू ही फ्रेझल वर्ब आहे, म्हणजे इंटूनं जोडलेलं वाक्य ब्रेकच्या नंतर कंटिन्यू करा, ब्रेक इंटू ही फ्रेझल वर्ब तयार होते. त्यामुळे फ्रेझल वर्ब जरी विलग जरी केली तरी ते भाग जोडता आले पाहिजे. मग अगोदर मुख्य क्रियापद नंतर प्रेपोजिशन येत असतं, हे समजून घ्या. तसंच कधी कधी काय होतं, चालू वर्तमान काळ, चालू भूतकाळ, चालू भविष्यकाळ, तसेच पूर्ण काळांमध्ये मित्रांनो हेल्पिंग वर्बच्या नंतर मेन वर्ब येत असतं. त्यामुळे हे रचना तुम्ही व्यवस्थितपणे पाहात चला, हे खूप गरजेचं आहे. आणि जनरली मित्रांनो एक सगळ्यात इम्पॉर्टंट का पॅराजंबलचा जो फ्लो असतो तो कसा असतो. पॅराजंबलचा जो फ्लो असतो म्हणजे जी 4, 5, 6 कधी कधी जी वाक्य दिली जातात त्यांचा एक लॉजिकल सिक्वेन्स कसा असतो. तर बऱ्याच वेळा एक छोटीशी संकल्पना तुमच्या पॅराजंबलमध्ये दिली जाते. मग या केसमध्ये काय होतं, तुम्हाला अगोदर इंट्रोडक्शन दिली जाते, त्या संकल्पनेची डेफिनेशन मांडली जाते किंवा ॲटलिस्ट इंट्रोडक्शन दिली जाते, हे समजून घ्या. मग त्याच्यानंतर तुम्हाला त्या संकल्पनेचं डिटेल्स प्रोव्हाइड केलं जातं. म्हणजे सगळं डिटेल देत नाही पण एक थोडक्यात एखाद्या वाक्यामध्ये त्या इंट्रोडक्शनविषयी मांडलं जातं, हे नंतर येतं. अगोदर इंट्रोडक्शन, नंतर त्या संकल्पनेविषयी डिटेल्स, नंतर येतं तुमच्याकडं प्रॉब्लेम्स, नंतर येतात तुमच्याकडं सोल्युशन आणि सगळ्यात येतं शेवटी सजेशन. त्यामुळे प्रॉब्लेम, सोल्युशन आणि सजेशन. तर समजून घ्या, सजेशन कधीच सोल्युशनच्या अगोदर येणार नाही, सोल्युशन कधीच प्रॉब्लेम आणि सजेशनच्या अगोदर येणार नाही. सिक्वेन्स हा चुकवू नका, बरोबर आहे. अगोदर इंट्रोडक्शन, डिटेल्स, प्रॉब्लेम, सोल्युशन आणि सजेशन, ह्या गोष्टी समजून घ्या. अगोदर तुम्हाला प्रॉब्लेम इंट्रोड्यूस करायचा, त्या प्रॉब्लेमवर नंतर तुम्हाला सोल्युशन सांगायचे आणि भविष्यकाळामध्ये फ्युचर यूजसाठी तुम्हाला काही सजेशन द्यायच्यात, म्हणजे सूचना द्यायच्यात. हा एक लॉजिकल सिक्वेन्स असतो, तो शक्यतो चुकवायचा नाही. आणि यासाठी जी 4 वाक्य दिली जातात, 5 किंवा 6 वाक्य दिली जातात, ती तुम्हाला समजली पाहिजे, ही सगळ्यात मेजर रिक्वायरमेंट आहे. तुम्ही म्हणा की सर ट्रिक्सचा वापर करून तर सुटतात, हे भाग वेगळा. परंतु जर तुम्हाला वाक्यांचा अर्थच कळत नसेल आणि मला पॅराजंबल सॉल्व करायची, हे कधी कधी काही लोक खूप चुकीचं गायडन्स करतात का अर्थ नाही कळला तरी चालेल, वाचन नाही केलं तरी चालेल, 1 मिनिटात पॅराजंबल कशी सॉल्व करायची, एवढं सोपं नाही, बरोबर आहे की नाही. वर्ष आपण वेळ वाया घालतो परीक्षांसाठी. असं व्हायला नको एखाद्या मार्कवरून तुमची एक्झाम जाते. चुकीचं मार्गदर्शन नका घेऊ, जे आहे ते फॅक्ट आहे
परीक्षेमध्ये आहे एक घटक म्हणून वाचन झालं पाहिजे, त्याचं आकलन झालं पाहिजे, प्रॅक्टिस झाली पाहिजे, ह्या रिक्वायरमेंट असतात. त्यामुळे याला एक मिनिमम वेळ द्यावा लागतो, त्या पद्धतीनं तुम्हाला तयारी करावी लागते. त्यामुळं तयारीशिवाय हे होत नाही, हे तुम्ही समजून घ्या. हा सिक्वेन्स तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर आता मी तुम्हाला काही प्रॅक्टिकली उदाहरणं दाखवतो. आता मी माझ्याकडची सिक्वेन्स प्रमाणे घेतलेली आहेत. ही उदाहरणं थोडीशी मोठाली दिसतील तुमच्या डोळ्यासमोर, परंतु मी किती इझिली मी जी माहिती दिलेली त्याच्या आधारे सॉल्व करून दाखवतो, एवढं तुम्ही बघा. तर याच्यामध्ये आपल्याला अजून अर्धी म्हणजे साधारणतः 15 उदाहरणं तुम्हाला दाखवतो, आयोगाची 15 उदाहरणं, आणि एका ट्रिक्सच्या मदतीनं कशी सॉल्व होतात ते तुम्हाला मी दाखवतो. म्हणजे उदाहरणं कशी सॉल्व करायची तुमच्या लक्षात येईल. बघा काय दिलेलं आहे, सेंटेन्स ऑफ अ पॅराग्राफ. आता हा एक पॅराग्राफ आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळी वाक्य दिलेली आहे. आर गिवन बिलो इन जंबल्ड ऑर्डर. जंबल म्हणजेच काय म्हणतो, उलट सुलट. जंबल ऑर्डर म्हणजे काय, उलट सुलट क्रमानं पॅराग्राफमधली वाक्य दिलेली आहेत. मग तुम्हाला काय करायचं आहे, अरेंज देम, अरेंज द सेंटेन्सेस. बघायचं, अरेंज द सेंटेन्सेस इन द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म अ मिनिंगफुल अँड कोहरंट पॅराग्राफ. मिनिंगफुल अँड कोहरंट पॅराग्राफ म्हणजे एक मिनिंगफुल का ज्याला ग्रॅमॅटिकल, ज्याला आपण म्हणतो की ते करेक्ट असेल आणि त्याला लॉजिकल सिक्वेन्स असेल, अशा योग्य पद्धतीनं तुम्ही ती वाक्यरचना जुळवा असं तुम्हाला विचारलं जातं. मग इथं 4 वाक्य दिलेली आहेत. प्रथम तर तुम्हाला काय करायचं आहे, ती 4ही वाक्य वाचून घ्यायची आहेत. त्यामुळे न वाचन करता उत्तर देता येत नाही, हे तुम्हाला मी प्रथम तर सांगतो. चुकीचं माहिती घेऊ नका. तुम्हाला ती 4ही वाक्य किमान एकदा काळजीपूर्वक वाचावी लागतील, समजून घ्यावी लागेल, म्हणजे तात्काळ प्रश्नाचं उत्तर तुम्हाला चेक करता येतं. मग ते चेक करताना मी जे लॉजिक सांगतो ते काळजीपूर्वक समजून घ्या. काय विचारले, इट वॉज ऑल्सो ॲन इनकरेजमेंट टू अदर सायंटिस्ट. अर्थ कळला पाहिजे. आता पहिली गोष्ट, इट कोण आहे हे आपल्याला माहीत नाही, बरोबर का. इट वॉज ऑल्सो ॲन इनकरेजमेंट, कशाची इनकरेजमेंट हेच माहीत नाही. त्यामुळे इटनं सुरू झालेलं वाक्य इथं हे सुरुवातीला येईल का रे, येणार नाही. कारण इट विषयी हे प्रोनाऊन आहे, म्हणजे अगोदर कुठेतरी नाऊन आलं पाहिजे तरच तुम्हाला इटचा अर्थ कळणार आहे. सो इटनं सुरू झालेलं वाक्य सुरुवातीला येणार नाही, हे क्लिअर झालं. दुसरं, द व्हिक्ट्री ऑफ द ॲस्ट्रॉनॉमर्स. बघा, द व्हिक्ट्री हा एक नाऊन आहे. व्हिक्ट्री म्हणजे विजय. कुणाचा विजय, द ॲस्ट्रॉनॉमर्स. आता बघा, व्हिक्ट्री हे एकवचनी ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन झालं, याच्यासाठी इट वापरू शकता. दुसरं दिलेलं आहे द ॲस्ट्रॉनॉमर्स. ॲस्ट्रॉनॉमर्स हे प्लुरल नाऊन आहे, याच्यासाठी इट येणार नाही. म्हणजे ॲटलिस्ट हे नाऊन आहे, ह्या नामासाठी इट वापरू शकतो तुम्ही. येतं का लक्षात तुमच्या. द व्हिक्ट्री ऑफ द ॲस्ट्रॉनॉमर्स ऑज प्रूफ दॅट युरोपियन सायन्स ऑज अवेकनिंग. युरोपियन सायन्स, तर सायन्स हा शब्दसुद्धा ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनमध्ये येतो, त्यामुळे हे सुद्धा याच्यासाठी सुद्धा इट वापरता येऊ शकतो, बरोबर. अवेकनिंग जे युरोपियन सायन्स आहे ते आता चांगल्या पद्धतीनं उदयाला आलेलं आहे, त्याला जाण झालेली आहे की याचं महत्त्व काय. नाऊ दे टू स्टार्टेड लुकिंग ॲट नेचर विथ देअर ओन आईज कॉन्ट्राडिक्टिंग द लॉंग इस्टॅब्लिश्ड आयडियाज. आता बघा, इथं आलेला दे, दे हे प्रोनाऊन आहे, पण दे नक्की कुणाविषयी माहितीच नाही तुम्हाला, बरोबर आहे की नाही. इथं दिलेलं बघा, देअर ओन हे पॉझिटिव्ह केसमधले ॲडजेक्टिव्ह आहे. तुम्हाला मी मगाशीच सांगितले, प्रोनाऊन पॉझिटिव्ह केसमधले ॲडजेक्टिव्ह नामाच्या नंतर येणार आहे, त्यामुळे नाम काय ते अगोदर शोधलं पाहिजे, बरोबर आहे की नाही. त्यामुळे 3 जर वाक्य सुरू होतंय का तर होऊ शकत नाही, हे सोडून द्या. त्यामुळे 3चं वाक्य सुरुवातीला येणार नाही. बघा इथे दिलेलं आहे, दे began to copy the method that Copernicus had used so successfully. इथे सुद्धा दे आलेला आहे. दे कोणी तुम्हाला माहिती आहे का, नाही. म्हणजे 4नंही वाक्य सुरू होत नाही. पण यांनी सुदैवाने काय केलेलं आहे, सगळ्या वाक्यांची सुरुवात 2नीच करून दिलेली. त्यामुळे एक गोष्ट तर तुमची कन्फर्म झाली का सुरुवातीला आलं पाहिजे 2 नंबरचं स्टेटमेंट. काय आलं पाहिजे, 2 नंबरचं. आता इथं तुम्हाला एक सॉफ्ट कॉर्नर दिलेलं, त्यांनी सुरुवात करून दिलेली, द व्हिक्ट्री ऑफ द ॲस्ट्रॉनॉमर्स ऑज प्रूफ दॅट युरोपियन सायन्स ऑज अवेकनिंग. युरोपियन सायन्स ऑज अवेकनिंग. आता इथं तुम्ही
2च्या नंतर 1 घेऊन पहा बरं. इट वॉज ऑल्सो अन एनकरेजमेंट टू अदर सायंटिस्ट. आता इट म्हणजेच कोण? युरोपियन सायन्स. सायन्ससाठी प्रोनाऊन आलेलं आहे इट, म्हणजे इथं 2च्या नंतर 1 घ्यायला हरकत नाही. मग इथं बघा बरं, इट वॉज ऑल्सो अन एनकरेजमेंट टू अदर सायंटिस्ट. आता सायंटिस्ट हे प्लुरल नाऊन आलेलं आहे. याच्यासाठी तुम्ही दे हे पर्सनल प्रोनाऊन घेऊ शकता, बरोबर आहे की नाही. इथं दिलेले बघायचं, दे बिगॅन टू कॉपी द मेथड ऑफ कोपर्निकस हॅड यूज सो सक्सेसफुली. हे घेऊ शकता, नंतर घेऊ शकता. नाऊ दे टू स्टार्टेड लुकिंग ॲट नेचर विथ देअर ओन आईज कॉन्ट्राडिक्टिंग द लॉंग इस्टॅब्लिश्ड आयडिया. लॉंग इस्टॅब्लिश्ड आयडिया कुणाच्या? कोपर्निकसच्या. कोपर्निकसने खूप वर्षांपूर्वी, शतकांपूर्वी जे टेक्निक वापरलं होतं त्याच्यापेक्षा ते पुढे जाऊन खूप आधुनिक सुधारित पद्धतीने या गोष्टी करायला सुरुवात केलेली. त्यामुळे मित्रांनो, ह्या वाक्यामध्ये सायंटिस्ट हा प्लुरल नाऊन आलेले, त्याच्यासाठी तुम्ही दे घ्या आणि तुम्ही वर्तमान काळाकडे या. बघा इथे आधी ते कॉपी करायला लागले, हे भूतकाळातलं स्टेटमेंट आहे. कुणाची कॉपी? कोपर्निकसची. जोपर्यंत सायन्स खूप आधुनिक होत नव्हतं तोपर्यंत त्या जुन्या संशोधनाचा ते आधार घ्यायचे. कुणाच्या? कोपर्निकसचा. आणि मग आता हेच सायन्स डेव्हलप झाल्याच्या नंतर वर्तमान काळामध्ये या, आधी भूतकाळ नंतर वर्तमान, दे बिगॅन टू स्टार्टेड लुकिंग ॲट नेचर विथ देअर ओन आईज. अगोदर ते कोपर्निकसच्या सिद्धांताचा वापर करायचे आणि नंतरच्या काळामध्ये जसं सायन्स प्रगत होत गेलं, सुधारत होत गेलं, तसं ते स्वतःच्या आईजनी, स्वतःच्या डोळ्यांनी म्हणण्यापेक्षा स्वतःच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं ते निसर्गाकडे पाहायला सुरुवात केली. आणि जे काही लॉंग इस्टॅब्लिश आयडियाज आहेत ते मागं सोडून नवीन आयडियाजवर संशोधन करायला सुरुवात केली. म्हणजे थोडक्यात काय, तुम्ही 2नी सुरुवात करा. 2च्या नंतर इथं विक्ट्री हे ॲबस्ट्रॅक्ट नाऊनसाठी इट आलेलं आहे, त्यामुळे 1 घ्या. 2च्या नंतर 1, नंतर तुम्ही भूतकाळाविषयी बोला या ठिकाणी 4 नंबरला, आणि नंतर तुम्ही वर्तमान काळाकडे या. इथं तुमचं इथं 3, म्हणजे 2, 1, 4, 3 पर्याय क्रमांक 4मध्ये उत्तर निघतंय. इथं लक्षात, म्हणजे तुम्हाला हा सिक्वेन्स कसा मी शोधला? प्रोनाऊनच्या आधारेच उत्तर काढून दिलेले. आधी नाऊन नंतर प्रोनाऊन, आधी नाऊन नंतर पॉझेसिव्ह केसमधलं ॲडजेक्टिव्ह, हे विसरायचं नाही, हे समजणं गरजेचं आहे. पुढचा दिलेला बघा, सेंटेन्स ऑफ, आता हे सोडून द्या, हे सगळ्याचा अर्थ एकच राहतो तुम्हाला, हे पॅराजंबलच करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला 4 वाक्य दिलेली, ही 4 वाक्य काळजीपूर्वक वाचा. धिस मीन्स दॅट द एल्डेस्ट फिमेल इज द हेड ऑफ द ग्रुप. आता धिस मीन्स याचा अर्थ असा होतो, नक्की कशाचा अर्थ हेच माहीत नाही अजून. धिस मीन्स याचा अर्थ असा होतो की, अरे पण कशाचा अर्थ हेच माहीत नाही. म्हणजे थोडक्यात काय, या ठिकाणी 1नी वाक्याची सुरुवात होणार नाही. मग पुढे दिलेलं बघायचं, देअर मे बी 6 to 20 मेंबर्स इन द हर्ड डिपेंडिंग ऑन द फूड सप्लाय. देअर म्हणजे कुठे हेच माहीत नाही. आलं लक्षात? धिस मीन्स याचा अर्थ असा की, अरे पण कशाचा अर्थ हेच माहीत नाही. त्यामुळे देअरनं पण सुरू होणार नाही वाक्याची सुरुवात, हे सोडून द्या. आता पुढे बघायचं, हर्ड्स म्हणजे कळप, समजून घ्या. हर्ड्स आर मोस्टली कंपोज्ड ऑफ फिमेल मेंबर्स अँड यंग काव्स. मग आता हर्डमध्ये, कळपामध्ये मोस्टली कोण असतं? फिमेल मेंबर असतात, म्हणजे स्त्री वर्गातील, आणि त्याच्यामध्ये यंग काव्स म्हणजे लहान लहान. आता इथं हत्ती असू शकतो, इथं याच्यामध्ये ते उल्लेख केलेला आहे, बरोबर आहे की नाही. आणि 4थं वाक्य दिलेलं आहे, एलिफंट्स फॉलो अ मॅट्रिआर्कल स्ट्रक्चर. हे आता जनरल स्टेटमेंट आहे. कुठला एलिफंट तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो? नाही माहिती. आधी जनरल स्टेटमेंट केलं जातं, एलिफंट्स फॉलो मॅट्रिआर्कल स्ट्रक्चर, म्हणजे मातृसत्ताक जी काही पद्धती आहे, जीवन पद्धती आहे, तिचा एलिफंट फॉलो करतात. म्हणजेच याच्यामध्ये दिलेलं आहे का मॅट्रिआर्कल स्ट्रक्चरमध्ये दिलेली. म्हणजे आधी एक संकल्पना मांडली मॅट्रिआर्कल स्ट्रक्चर, म्हणजेच हे काय बोललं जातं मित्रांनो, मातृसत्ताक पद्धती. मग आता ही झाली तुम्हाला जनरल स्टेटमेंट, याची डेफिनेशन दिलेली आहे. मग मातृसत्ताक पद्धती म्हणजेच काय, तर इथं 4च्या नंतर 1मध्ये दिलेलं आहे, धिस मीन्स दॅट द एल्डेस्ट फिमेल इज द हेड ऑफ द ग्रुप.
ते ग्रुपची कोण असते? ती हेड असते. आता आपण भारतामध्ये सध्या जी पॅट्रियार्कल सोसायटी आहे, पॅट्रियार्कल जी काही स्ट्रक्चर आहे, पद्धती आहे, हिच्यामध्ये घराचा प्रमुख कोण असतो मित्रांनो? घराचा प्रमुख हा त्या घरातला सगळ्यात मोठा व्यक्ती असतो, म्हणजे पुरुष असतो. म्हणून आपण भरतो भारतामध्ये पुरुष प्रधान संस्कृती आहे. जेवढं आज पुरुषाचं चालतं तेवढं घरात स्त्रीचं चालत नाही, बरोबर आहे की नाही? पण आता याच्यात एक काळ खूप बदललेला आहे. ज्या स्त्रिया पुरुषापेक्षा जास्त कमवतात, बरोबर आहे की नाही, किंवा पहिल्यापासून त्या घरामध्ये डॉमिनन्स प्रस्थापित करतात, त्या पुरुषांचं ऐकत नाही. कारण त्यांच्याकडं तेवढं नॉलेज आहे, रिसोर्सेस आहेत, इकॉनॉमिकल त्या सबल आहेत, त्यामुळे तो भाग वेगळा. परंतु तरी पण पॅट्रियार्कल सोसायटीमध्ये पुरुष हा घरचा हेड समजला जातो. परंतु मॅट्रियार्कल स्ट्रक्चरमध्ये जी फिमेल असते ती त्या संपूर्ण ग्रुपचा, त्या घराचा हेड समजली जाते. हे मॅट्रियार्कल स्ट्रक्चरचं वैशिष्ट्य. म्हणजे आधी जनरल स्टेटमेंट, नंतर त्याची डेफिनेशन. नोटीस करा. त्यामुळे 4च्या नंतर काय आलं पाहिजे मित्रांनो? 1 आला पाहिजे. आता इथे तुम्हाला दिलेले, आता हे फॉलो करून बघा बरं. नंतर 3 घ्या बरं. हर्ड्स आर मोस्टली कंपोज्ड ऑफ. मग जर या ठिकाणी इलेफंटचं जे काही मॅट्रियार्कल स्ट्रक्चर आहे तिच्यामध्ये संपूर्ण जो काही ग्रुप आहे त्या ग्रुपचा जो हेड असतो तो कोण असते? फिमेल असते. एल्डेस्ट, सगळ्यात मोठी फिमेल, म्हणजे सगळ्यात मोठी हत्तीनी. मग आता जो ग्रुप आहे हत्तींचा त्यांना काय बोललं जातं मित्रांनो? हर्ड्स. हर्ड्स आर मोस्टली कंपोज ऑफ फिमेल मेंबर्स. याच्यामध्ये जनरली कोण असतं मित्रांनो? फिमेल मेंबर असतात आणि यंग काव्ज असतात. म्हणजे जे एलिफंट आहे त्यांची जी पिल्लं असतात, लहान असतात, त्यांना कावसुद्धा बोलतं, काफ. मग यांचा याच्यामध्ये समावेश हो. म्हणजे आधी ग्रुपचा उल्लेख केला, नंतर ग्रुपमध्ये कोण आहे ते सांगितलं, म्हणजे 3 नंबर नंतर आला याच्यानंतर, आणि नंतर शेवटी दिलेलं आहे. मग या ग्रुपमध्ये, या हर्डमध्ये किती मेंबर असतात? देअर मे बी 6 to 10 मेंबर्स इन द हर्ड डिपेंडिंग ऑन द फूड सप्लाय. तुमच्याकडे असणारा जो काय फूड सप्लाय आहे, म्हणजे तुमच्या ग्रुपला किती या ठिकाणी आवश्यक अन्नधान्य, अन्नाचा पुरवठा होतो त्याच्यावर तुमचा जो काय ग्रुप आहे तो डिपेंड असतो. नोटीस करा. तर तुमच्याकडे जर 10 भाकरी जर डेली बनत असतील तर तुमच्याकडे 30-40 लोकांचा ग्रुप करण्यात काही मजा नाही. तसंच काहीतरी तुमच्याकडे अन्नधान्य किंवा अन्नसाठा जितक्या प्रमाणात असेल तितका मोठा तुमचा ग्रुप असू शकतो. तर नोटीस करा. त्यामुळे देअरचं उत्तर हर्डच्या माध्यमातून मिळालं, धिसचं उत्तर ह्या मॅट्रियार्कल स्ट्रक्चरच्या माध्यमातून मिळालं. ह्या पद्धतीनं तर उत्तर काढलं तर पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर निघतंय. त्यामुळे आधी जनरल स्टेटमेंट, नंतर त्याची डेफिनेशन, नंतर तुम्ही डेव्हलपमेंट करा आणि एंड करा. ह्या पद्धतीनं तुम्हाला सिक्वेन्स जोडता आला पाहिजे. येतं का सगळ्यांच्या लक्षात? म्हणजे या सगळ्यामध्ये बेस काय? तुमचं अंडरस्टँडिंग आहे आणि हेच सत्य आहे. हे परत तुम्हाला मी सांगतो. पुढचं उदाहरण पाहायचं. इथं 4 वाक्य दिलेली आहेत. काय म्हणतात? द इन्स्टिट्यूट डज रिसर्च अबाउट एअर, वॉटर, सॉईल अँड अदर टाईप ऑफ पोल्युशन. आता द इन्स्टिट्यूट, नक्की कोणती इन्स्टिट्यूट हे अजून माहिती नाही आहे. नोटीस करा. इथे द इन्स्टिट्यूट दिलेलं आहे पण नक्की कोणती इन्स्टिट्यूट अजून माहीत नाही आहे. त्यामुळे कदाचित 1नी सुरुवात होणार नाही. पुढे चला. मोर ओव्हर. मोर ओव्हरचा ॲक्च्युली मिनिंग काय होतं मित्रांनो? बिसाइड्स किंवा इन ॲडिशन टू. या व्यतिरिक्त. अरे पण कशाच्या व्यतिरिक्त हेच माहीत नाही आहे. त्यामुळे मोर ओव्हर डायरेक्टली सगळ्याच्या सुरुवातीला पण येणार नाही. त्यामुळे नोटीस करा. मोर ओव्हर द इन्स्टिट्यूट. आता तीच इन्स्टिट्यूटच्या व्यतिरिक्त अंडर द सुपरविजन ऑफ इट्स डिरेक्टर ऑल्सो मॉनिटर्स द एन्व्हायरमेंट टू लर्न अबाउट द लेवल्स ऑफ टॉक्सिन इन आर इकोसिस्टम. अरे पण कोणती इन्स्टिट्यूट हेच माहीत नाही आहे. त्यामुळे मित्रांनो दोन्हीसुद्धा सुरुवात होऊ शकत नाही. मग तिसरं दिलेलं आहे द सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट, CSE. The Center of Science and Environment is an organization based in New Delhi that works to raise public awareness about pollution in the country. ही संस्था आहे, इन्स्टिट्यूट आहे, ऑर्गनायझेशन आहे. कुठे आहे ती? बेस्ड इन न्यू दिल्ली. का जी न्यू दिल्लीमध्ये आहे. मग ती काय करत असतं? दॅट वर्क्स टू रेज पब्लिक अवेअरनेस. लोकांमध्ये जनजागृती करण्याचं ते काम करत असतं. कशाविषयी? अबाउट पोल्युशन इन दी कंट्री. देशामध्ये असणारं जे काही प्रदूषण आहे
याच्या संदर्भात लोकांमध्ये जनजागृती करण्याचं काम ही संस्था करते. अगोदर संस्थेचा उल्लेख केलेला आहे, म्हणजे 3 वाक्याची सुरुवात करू शकता. पण हे लोक हुशार आहेत, त्यांनी 3 वाक्याची सुरुवात तर करून दिलेली आहे 4ही ठिकाणी. बरोबर आहे की नाही? म्हणजे तुमचं लॉजिक इथे इथपर्यंत उपयोगाला नाही, तुम्हाला पुढचं लॉजिक शोधायचं आहे. आता इथे तुम्ही एका संस्थेचं नाव सांगितलं, संस्थेसाठी तुम्ही म्हणू शकता द इन्स्टिट्यूट. आलं लक्षात? आणि मोर म्हणजे इन ॲडिशन टू, च्या व्यतिरिक्त. मग इथं तुम्हाला मोर ओरने जोडलेलं वाक्य नंतर येणार आहे. मग अजून एक गोष्ट बघायचं दिलेलं आहे, द फार्मर्स इन द USA ऑफन सेंड देअर सॉइल सॅम्पल्स टू लॅबॉरेटरी टू चेक इट्स फर्टिलिटी. फर्टिलिटी म्हणजे मित्रांनो उत्पादकता. ती जी काही जमीन आहे, तिची जी माती आहे, त्या मातीमध्ये किती प्रमाणामध्ये क्षार असतील, किती प्रमाणामध्ये फर्टिलिटी आहे, हे चेक करण्यासाठी सॅम्पल ते USAला पाठवत असतात. म्हणजे तुम्ही जर 4 वाक्य जर वाचली तर तुम्हाला 3 वाक्याची सुरुवात होणार आहे. द सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट इज अन ऑर्गनायझेशन बेस्ड इन न्यू दिल्ली दॅट वर्क्स टू रेज पब्लिक अवेअरनेस अबाउट पोल्युशन इन द कंट्री. मग आता इथं तुम्ही याच्यानंतर घ्या, ती नक्की काय कार्य करते. संस्थेचा उल्लेख करता, जी या ठिकाणी दिल्लीला आहे, ती लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण करते, हे कार्य करते. अजून काय कार्य करते तर धिस इन्स्टिट्यूट, इथं तुम्ही एक घेऊ शकता, द डज रिसर्च अबाउट एअर, वॉटर, सॉइल अँड अदर टाईप ऑफ पोल्युशन. सगळ्या प्रकारचे जे पोल्युशन आहे, प्रदूषण आहे, तिच्यावर ही इन्स्टिट्यूट काय करत असते, रिसर्च करत असते. हे तुम्ही 2 नंबरला घेऊ शकता. मोर ओव्हर म्हणजे इन ॲडिशन टू, च्या व्यतिरिक्त, द इन्स्टिट्यूट अंडर द सुपरविजन ऑफ इट्स डिरेक्टर ऑल्सो. आधी तर बघा इथं ऑल्सो आलेलं आहे, म्हणजे अगोदर एक संकल्पना आली आणि ऑल्सोनं जोडलेली नंतर आलेली आहे. मॉनिटर्स द एन्व्हायरमेंट टू लर्न अबाउट द लेवल्स ऑफ टॉक्सिन इन दी आवर इकोसिस्टम. म्हणजे 3च्या नंतर 1, 1च्या नंतर 2 आणि सगळ्यात शेवटी 4 घ्यायला हरकत नाही. द फार्मर्स इन द USA ऑफन, नोटीस करायचं, द सेंड देअर सॅम्पल्स टू लॅबॉरेटरी टू चेक इट्स फर्टिलिटी. तर ह्या इथपर्यंत तुम्हाला घ्यायला हरकत पडत नाही. त्यामुळे इथं माझ्यामध्ये तरी 3, 1, 2 आणि 4 ही रचना येणं जास्त अपेक्षित आहे. नोटीस करायचं, तर ही एक रचना जास्त ॲप्रोप्रिएट येते. पुढे परत इथं बघा पिकीवारे 4 शब्द दिलेले आहेत, हे चेक करून घेऊया. त्या ठिकाणी काय दिलेलं आहे, द रॉ मटेरियल यूज्ड इन सिमेंट मॅन्युफॅक्चरिंग मेनली इन्क्लूड्स लाईमस्टोन अँड क्लेज. रॉ मटेरियल, पण कशाचं रॉ मटेरियल पुढं बघायचं, द हाय ग्रेड लाईमस्टोन अँड क्ले इज ट्रान्सपोर्टेड बाय ट्रक्स अँड अनलोडेड इनटू ओपन यार्ड स्टोरेज कॉल्ड रॉ बीन्स. पुढे काय दिलेलं आहे, दे आर. आता दे म्हणजे कोणी दे माहिती आहे का मित्रांनो? नाही, म्हणजे देनं सुरुवात झालेलं वाक्य सुरुवातीला येणार नाही, कारण दे हा कुणासाठी आला आहे ते अजून माहिती नाही आहे, त्यामुळे आरनं वाक्य सुरुवात होणार नाही. तसंही त्यांनी दिलेलं नाही आहे, तो चांगली बाब आहे. दे आर फेड फ्रॉम देअर बीन्स टू रॉ मिल्स कॉल्ड एअर स्वेप्ट मिल्स फॉर्म डाईंग अँड फाईन ग्राइंडिंग. आणि दिलेलं आहे द सिमेंट मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस स्टार्ट फ्रॉम द मायनिंग ऑफ रॉ मटेरियल. आता एक जनरल स्टेटमेंट दिलेलं आहे. काय दिलेलं आहे इथं 4 मध्ये दिलेलं, यसमध्ये द सिमेंट मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस म्हणजे सिमेंट बनवण्याची जी काही प्रक्रिया आहे तिच्यामध्ये कसं आहे, ती सुरुवात कुठून होत असते, मायनिंग. माइन म्हणजे खोदकाम करणे. मायनिंग द रॉ मटेरियल, जे रॉ मटेरियल आहे म्हणजे कच्चा माल आहे, त्या कच्चा माल खोदायचा आहे, जमा करायचं आहे. हे तुम्ही इथं सुरुवात झालेली आहे, म्हणजे स्टार्ट झालेली आहे, म्हणजे हे तुम्ही सुरुवातीला घ्या, म्हणजे यसने सुरुवात करून द्या. मग पुढे दिलेलं आहे, मग लक्षात ठेवायचं. मग आता कोणतं रॉ मटेरियल आहे तुम्हाला माहिती आहे का? अजून नाही. म्हणजे रॉ मटेरियलला तुम्ही डीक करायचं, खोदायचं आणि मिळवायचं. मग ते रॉ मटेरियल कोणचं दिलेलं बघा, द रॉ मटेरियल यूज इन सिमेंट मॅन्युफॅक्चरिंग मेनली इन्क्लूड. याच्यामध्ये कशाचा समावेश होतो, लाईमस्टोन अँड क्लेज.
म्हणजे आधी रॉ मटेरियल खोदायचं. मग काय रॉ मटेरियल आहे तर लाईमस्टोन आणि क्लेज आहे. म्हणजे मित्रांनो यसच्या नंतर पी घ्यायला हरकत नाही. मग पुढे मग बघायचं आता जे काही लाईमस्टोन आणि क्लेज आहे हे दोन्ही नामं आहेत. आता या दोन्ही अँड जोडल्यामुळे एक टोटल जे नाउन झालं ते प्लुरल झालं. याच्यासाठी अनेक वचन झालेलं आहे बघायचं. दे आर फेड फ्रॉम देअर बीन्स टू रॉ मिल्स कॉल्ड एअर स्वेप्ट मिल फॉर डाईंग अँड फाईन ग्राइंडिंग. आता ग्राइंड करणं म्हणजे दळून काढणं, त्याचं बारीक कणांमध्ये रूपांतर करणं, हे नंतर आलेलं आहे. पण इथे लाईमस्टोन आणि क्लेचे जे काय रॉ मटेरियल आहे त्याची पुढची डेव्हलपमेंट इथे दिलेली आहे बघा. द हाय ग्रेड लाईमस्टोन अँड क्ले इन ट्रान्सपोर्टेड. अगोदर ते मटेरियल कोणतं आहे ते तुम्हाला कळलं. नंतर ते डिग करायचं आहे म्हणजे खोदायचं आहे आणि खोदल्याच्या नंतर हे मटेरियल ट्रान्सपोर्ट करायचं आहे बाय ट्रक अँड अनलोडेड इन टू द ओपन यार्ड स्टोरेज कॉल्ड रॉ बीन. रॉ बीन नावाचं जे काय ओपन यार्ड आहे, मोकळी जागा आहे, तिथं ते खांडून आणून या ठिकाणी अनलोड करायचं. बघा अगोदर सिमेंट बनवण्याची प्रक्रियाविषयी सांगितलं, रॉ मटेरियल कोणतं आहे ते सांगितलं. मग ते रॉ मटेरियल तुम्ही ट्रान्सपोर्ट करून एका विशिष्ट जागी आणायचं, त्या जागेचं नाव दिलेलं रॉ बीन. आणि एकदा ते त्या ठिकाणी अनलोड म्हणजे जमा करून ठेवल्याच्या नंतर मग ती फॅक्टरी प्रोसेस सुरू होते. दे आर फेड फ्रॉम देअर बीन्स. त्यांच्या बीन्सपासून ते विलग केले जातात टू रॉ मिल्स म्हणजे मिलमध्ये ते टाकलं जातात कॉल्ड एअर स्वेट मिल फॉर ड्राईंग अँड फाईन ग्राइंडिंग. त्यांना सुकवलं जातं चांगल्या पद्धतीनं आणि शेवटी त्याचं ग्राइंड केलं जातं. ग्राइंड केलं म्हणजे ते भरडलं जातं आणि बारीक बारीक कलांमध्ये त्याचं रूपांतर केलं जातं. ही सिमेंट बनवण्याची प्रक्रिया आहे. म्हणजे सुरुवातीला जनरल स्टेटमेंट, नंतर रॉ मटेरियल तुम्हाला सांगितलं, रॉ मटेरियल कोणते ते सांगितलं, रॉ मटेरियल ट्रान्सपोर्ट करून एका ठिकाणी आणलं जातं आणि सगळ्यात शेवटी ते ग्राइंड करण्यासाठी प्रक्रियेसाठी पाठवलं जातं. सिक्वेन्स चुकवायचा नाही. म्हणजे तुमचा यस पी क्यू आणि सगळ्यात शेवटी आर. त्यामुळे यस पी क्यू आर पर्याय क्रमांक 3 मध्ये उत्तर निघते. त्यामुळे इथं अंडरस्टँडिंग झालं तर ह्या पद्धतीनं उत्तरं निघतात. पुढचं दिलेलं आहे सेंटेन्स ऑफ अ पॅराग्राफ. आता सोडून द्या, हे पॅराजंबलचंच आहे त्यामुळे. इन दोज डेज ऑफ चाइल्डहुड आय हॅड नो अँझायटी. दोज डेज त्या दिवसांमध्ये म्हणजे जेव्हा बालपण होतं, बालपणाच्या दिवसांमध्ये, बरोबर आहे, आय हॅड नो अँझायटी, मला कुठल्याही प्रकारची चिंता नव्हती. जनरल स्टेटमेंट. पुढं काय दिलेलं आहे चाइल्डहुड इज गॉन अँड गॉन फॉर एव्हर. जे काही बालपण आहे ते निघून गेलेलं आहे आणि ते कायमचंच निघून गेलेलं आहे. तुम्हाला मी सांगितले आधी भूतकाळ आणि नंतर वर्तमान काळ आणि नंतर भविष्यकाळ. सिक्वेन्स चुकवायचा नाही. मग पुढे दिलेलं आहे बट दोज डेज आर नो मोर. परंतु हे जे दिवस आहेत ते आता राहिलेले नाहीत. म्हणजे बटने कॉन्ट्रास्ट जोडला जातो, तो नेहमी 2 नंबरला येणार, नंतर येणार. म्हणजे याच्या अगोदर एक काहीतरी वाक्य पाहिजे होतं. आय हॅड द फ्रीडम टू मूव्ह एनिवेअर. मला कुठेही फिरण्याचं स्वातंत्र्य होतं, मी कुठेही फिरायचो कारण मला कुठल्याही प्रकारचं काय नव्हतं, चिंता नव्हती. मग तुम्ही सुरुवात करू शकता मित्रांनो. इन दोज डेज ऑफ चाइल्डहुड आय हॅड नो अँझायटी. म्हणजे जे बालपणाचे दिवस होते, ह्या बालपणाच्या दिवसांमध्ये मला कोणत्याही प्रकारची चिंता नव्हती. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही एनं जर सुरुवात जर केली, मला चिंता नव्हती म्हणजेच काय होतं मित्रांनो, मी कुठेही फिरायचो, जिथं वाटेल तिथे फिरत होतो कारण मला कुठली चिंता नव्हती. त्यामुळे आय वॉज फ्री टू मूव्ह एनिवेअर वेअर आय लाईक्ड. त्यामुळे मला चिंता नव्हती कारण मी कुठेकडे फिरायचो, मला स्वातंत्र्य होतं, फ्रीडम होतं. म्हणजे तुम्ही एच्या नंतर डी घ्यायला हरकत नाही. पण नंतर तुम्हाला सांगितलेलं आहे बट दोज डेज आर नो मोर. परंतु हे जे काही बालपणाचे दिवस आहेत ते आता राहिलेले नाहीत. आलं का तुम्ही वर्तमान काळाकडं. बघा इथं तुम्ही भूतकाळाविषयी बोलला, बरोबर का, इथे तुम्ही भूतकाळाविषयी बोलला म्हणजे अगोदर भूतकाळाचं स्टेटमेंट. आता जनरल स्टेटमेंट केलं का बालपणामध्ये मला चिंता नव्हती कारण मी ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस मला स्वातंत्र्य होतं कुठेही फिरण्याचं, त्यामुळे मला चिंतामुक्त जीवन मी जगायचो. पण असं चिंतामुक्त दिवस आता राहिलेले नाहीत. आता मी आलो वर्तमान काळाकडं. म्हणजे आधी भूतकाळ नंतर वर्तमान काळाकडं आलं आणि नंतर विचारलं
चाइल्डहुड इज गॉन अँड गॉन फॉर एव्हर. हे जे भूतकाळातील जे काही बालपणाचे दिवस आहे ते आता निघून गेलेत आणि ते कायमचेच निघून गेलेले आहेत. म्हणजे बघा A, D, C आणि B हा सिक्वेन्स अगदी योग्य आहे पर्याय क्रमांक 2मध्ये. त्यामुळे थोडंसं लॉजिक तुम्ही अप्लाय करण्याचा प्रयत्न करा. समजून घ्या जनरल आयडिया कोणती आहे. जनरल आयडिया आहे तुमची चाइल्डहुडची. पण तिच्यानंतर दुसरं स्टेटमेंट लॉजिकली काय आलेलं आहे हे त्या काळात मला फ्रीडम होतं, मी कुठे पण फिरू शकायचं. लॉजिकली तिसरं काय येतं, परंतु हे स्वातंत्र्य हे दिवस आता राहिलेलेच नाहीत. मग का राहिलेले नाहीत, कारण आता चाइल्डहुड निघून गेलेलं आहे, कायमचं निघून गेलेलं आहे. मी आता प्रौढ झालेलो आहे, तितकंसं स्वातंत्र्य मला राहिलेलं नाही. सिक्वेन्स चुकवायचा नाही, उत्तर बरोबर निघतात. समजून घ्या ह्या पद्धतीनं. त्यामुळे आधी भूतकाळ नंतर वर्तमान काळ. आता इथे तुम्हाला काय दिलेलं बघायचं. द पोस्ट मास्टर हीज ड्युटीज उलापूर फर्स्ट टूक अप इन द विलेज ऑफ. सिम्पल एकच वाक्य आहे. ही काय 4 वाक्य आहेत का रे? अजिबात नाही. जसं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथं 4 स्वतंत्र वाक्य आहे. प्रत्येक वाक्याच्या शेवटी पूर्णविराम दिलेला आहे. मग हे वाक्य ग्रॅमॅटिकली रॉंग आहेत का? अजिबात नाही. फक्त लॉजिकल सिक्वेन्स लावायचा होता. पण या ठिकाणी मित्रांनो जर तुम्ही पाहिलं तर वाक्य एकच आहे, त्या एकाच वाक्याचे भाग आहेत. मग आता तुम्हाला काय चेक करायचं, ग्रामर नाही, सेंटेन्स स्ट्रक्चर चेक करायचं. काय चेक करायचंय? सेंटेन्स स्ट्रक्चर. येतं लक्षात? ह्या गोष्टी लक्षात ठेवा. पाहायचं द पोस्ट मास्टर हा झाला तुमच्या वाक्याचा सब्जेक्ट, म्हणजे कर्त्यानं ऑलरेडी सुरुवात करून दिलेली आहे. मग आता विधानार्थी वाक्यात जर कर्त्यानं सुरुवात झाली तर कर्त्याच्या नंतर लगेच काय येतं रे? आधी क्रियापद येतं, कॉमन गोष्ट आहे. मग इथं बघा हीज ड्युटी अजिबात नाही, उलापूर अजिबात नाही, फर्स्ट टू कप हे येऊ शकतं. अरे क्रियापद असणारा भाग 2 नंबरला येतो. म्हणजे मित्रांनो सुरुवातीला काय आलं पाहिजे? क्यूनं सुरुवात झाली पाहिजे. तर मग क्यूनं सुरुवात इथं झाली, क्यूनं सुरुवात इथं झाली. फर्स्ट टूक अप. आता बघा विधानार्थी वाक्याची सुरुवात कर्त्यानं झाली, कर्त्याच्या नंतर क्रियापद घेतलं, क्रियापदाच्या नंतर तुम्ही ऑब्जेक्ट घेऊ शकता. फर्स्ट टूक अप. टूक अप म्हणजे स्वीकारणे, घेणं. काय घेतलं? कायचं उत्तर मिळतं? हीज ड्युटीज. ऑब्जेक्ट ड्युटी स्वीकारल्या. बरोबर आहे की नाही? द पोस्ट मास्टर आहे त्यानं पहिली काय स्वीकारली? ड्युटी स्वीकारली. म्हणजे काय आलं पाहिजे पुढं? पी आला पाहिजे. मग क्यूच्या नंतर घ्या पी, क्यूच्या नंतर पी इथे दिलेलं आहे. मग आता कर्म आलं, कर्माच्या नंतर तुम्ही आता कॉम्प्लिमेंट नसेल तर तुम्ही उरलेला भाग जोडून द्या. कुठे स्वीकारलं? इन द विलेज ऑफ. इन द विलेज ऑफ. ऑफ हा शब्द प्रोनाऊन आहे, सॉरी प्रेपोजिशन आहे. प्रेपोजिशनच्या नंतर मोस्टली नाऊन येतो. प्रेपोजिशनच्या नंतर नेहमी वाक्यात काय येतं? नाऊन येतं. विलेज ऑफ, तर विलेजचं नाव दिलेलं आहे उलापूर. म्हणजे बघा इन द विलेज ऑफ उलापूर. म्हणजे 1 P2 S3 आणि R4 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये उत्तर येतं. म्हणजे मी फक्त ग्रामरचं स्ट्रक्चर फॉलो केलं, उत्तर मिळालं. हे तुम्हाला चेक करायचं, खूप सोपं असतं हे. पुढे दिलेलं बघायचं. धिस टॉल कन्स्ट्रक्शन वॉज कम्प्लिटेड इन 20th जुलै 1786. आता पहिली गोष्ट धिस स्टॉल स्ट्रक्चर. धिस म्हणजेच काय कुणाला माहिती आहे का? नाही. कुणाचं स्टॉल स्ट्रक्चर माहिती आहे का? अजून नाही. त्यामुळे धिसनं सुरू झालेलं वाक्य सुरुवातीला येणार नाही, कारण एक्झॅक्टली धिस कुणाविषयी बोललं आहे हेच माहीत नाही. त्यामुळे आधी ज्याच्याविषयी बोललं जातं ते सुरुवातीला आलं पाहिजे. मग दुसरा दिलेला आहे द बिहीव शेप्ड स्ट्रक्चर वॉज डिझाइन्ड बाय कॅप्टन जॉन गॅरस्टीन ऑफ द बेंगॉल इंजिनियर्स. बघा द बिहीव शेप स्ट्रक्चर, हे जे स्ट्रक्चर आहे हे काय केलेलं आहे? डिझाईन केलेले. कुणी? बाय कॅप्टन जॉन गॅरस्टीन ऑफ द बेंगॉल इंजिनियर्स. नोटीस करा म्हणजे तुम्ही हे वाक्य पॅसिव्ह वॉइसचं दिलेलं आहे, याच्यात तुमचा कर्ता दिलेला आहे द बिहीव शेप स्ट्रक्चर. हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर डिझाईन केलेले आहे. मग इथं दिलेलं आहे दिस टॉल कन्स्ट्रक्शन वॉज कम्प्लिटेड इन 20th जुलै 1786. आता ह्या कन्स्ट्रक्शन सगळ्यात कंप्लीट केव्हा झालं?
20 जुलैला. पण पहिली गोष्ट आत्ताशी डिझाईन केलेलं आहे त्याच्याविषयी अजून काय माहिती भेटते का? कारण कंप्लीट सगळ्यात शेवटी होतं. अगोदर त्याच्याविषयी बोललं जातं. बिल्डिंग सगळ्यात शेवटी कंप्लीट होते, अगोदर कंप्लीट होत नाही. तसं स्टॅच्यूसुद्धा सगळ्यात शेवटी कंप्लीट होहोणार आहे. मग पुढे दिलेलं आहे इट इज पिलरलेस विथ अ वॉल थिकनेस ऑफ 3.6 मीटर ॲट द बेस. आणि हे जे स्ट्रक्चर आहे ते कसं आहे मित्रांनो? पिलरलेस आहे. तिथं पिलरच नाही आहेत. आणि ह्या ऑल आहे भिंतीचा जो थिकनेस आहे, जाडी आहे, ती किती आहे? 3.6 मीटर आहे. म्हणजे तुम्ही अगोदर ती संकल्पना मांडली अभिव शेप स्ट्रक्चर, तिच्याविषयी डिटेल मांडायला सुरुवात केली. काही एक म्हणजे ईट कुणाविषयी आलं आहे मित्रांनो? या स्ट्रक्चरविषयी आलेलं आहे. त्यामुळे याच्याविषयी ईट घ्या अगोदर, म्हणजे नामाच्या नंतर प्रोनाऊन घ्या. इट इज पिलरलेस स्ट्रक्चर विथ अ वॉल थिकनेस 6.6 मीटर, बरोबर, ॲट द बेस अँड द बिल्डिंग हॅज हाईट ऑफ 29 मीटर. बरोबर इकडे. आता तुम्ही अगोदर काय करू शकता? बिल्डिंगचा उल्लेख करा आणि नंतर तुम्ही ईटनं जोडलेलं वाक्य, म्हणजे जी काही बिल्डिंग बांधलेली आहे, म्हणजे शेप स्ट्रक्चर ही एक बिल्डिंग आहे, म्हणजे डीनं सुरुवात करा. बरोबर आहे की नाही? मग ही डीनं सुरुवात जर केलं म्हणजे अगोदर बी घेतलेला आहे. बीच्या नंतर जर तुम्ही डी घेतला तरी चालू शकेल, परंतु इथं बीच्या नंतर डी कुठेच नाही आहे. त्यामुळे इथं सी घ्या डायरेक्टली, काय हरकत नाही आहे. बीनं सुरुवात होणार हे तर कन्फर्म आहे. मग बीनं सुरुवात झालं तसं एकच वाक्य आहे, त्याला तुम्ही मार्क करू शकता. ही एक लॉजिक आहे. अदरवाईज बीच्या नंतर सी येतं, कारण इट इज पिलरलेस स्ट्रक्चर दिलेलं आहे का ज्याची भिंत तिची जाडी दिलेली 3.6 मीटर आणि तिची उंची दिलेली आहे. द बिल्डिंग हॅज अ हाईट ऑफ 29 मीटर. तिची जी काय हाईट आहे ती 29 मीटर आहे. आणि ही माहिती दिल्याच्या नंतर ती एंड केव्हा झालं? दिस टॉल कन्स्ट्रक्शन वॉज कम्प्लिटेड ऑन 20th जुलै 1786. शेवटी कंप्लीट होतं कन्स्ट्रक्शन. आधी त्याची माहिती सगळ्यात शेवटी. तर मग आधी इंट्रोडक्शन दिलेली तुम्हाला बीमध्ये, इथं तुम्हाला इंट्रोडक्शन दिलेलं आहे. सी आणि डीमध्ये तुम्हाला डिटेल्स दिलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला एमध्ये कंक्लुजन दिलेलं आहे. त्यामुळे इंट्रोडक्शन, डिटेल्स आणि कंक्लुजन ह्या पद्धतीनं 3मध्ये उत्तर निघतं. सिक्वेन्स चुकवायचा नाही. आधी इंट्रोडक्शन, नंतर डिटेल्स, नंतर डेव्हलपमेंट आणि सगळ्यात शेवटी कंक्लुजन. इथं लक्षात ह्या पद्धतीनं. पुढचा 4 वाक्य दिलेले बघा. द बीज इंजेक्ट द नेक्टर. नेक्टरचा मी तुम्हाला मुद्दाम मराठीत अर्थ टाकून दिलेला आहे, तुम्हाला माहिती पाहिजे. नेक्टर म्हणजे मकरंद, लक्षात ठेवायचं. बीज म्हणजे मधुमक्खी, माशा त्या इंजेक्ट करतात. इंजेक्ट करणे म्हणजे सोडणे. आपण इंजेक्शन म्हणतो ना, इंजेक्शन म्हणजे आपण त्या इक्विपमेंटमध्ये जे काय तुम्ही औषध असतं ते आपण शरीरात इंजेक्ट करतो, तसं इंजेक्ट द नेक्टर. बरोबर आहे की नाही? इंजेक्ट करतं अँड स्टोअर इट इन देअर ॲबडॉमेन कॉल्ड द हनी क्रॉप. इंजेक्ट करणं, बरोबर आहे की नाही? म्हणजे ज्या बीज असतात त्या मकरंद गोळा करतात. मकरंद काय करतात? गोळा करतात, म्हणजे ओढतात. अँड स्टोअर इन देअर ॲबडॉमेन, त्यांच्या पोटाच्या भागामध्ये, ॲबडॉमेनमध्ये ते जमा करतात. याला बोलायचं कॉल्ड हनी क्रॉप. इथं जनरल माहिती दिलेली. पुढे दिलेलं आहे द ॲडल्ट वर्कर बीज फ्लाय ओव्हर द फ्लॉवर्स टू एक्स्ट्रॅक्ट द नेक्टर. आता ही प्रक्रिया दिलेली आहे का जे ॲडल्ट वर्कर जो बीज आहेत, ज्या मधुमक्खी आहे, या फुलांवर जातात, फुलांवर बसतात आणि त्याच्यामधलं जे नेक्टर आहे म्हणजे मकरंद आहे ते गोळा करण्याचं काम करतात. आणि गोळा करून कुठं ठेवतात? ते त्यांच्या ॲबडॉमेनमध्ये ठेवतात का ज्याचं नाव दिलेलं आहे हनी क्रॉप. इथं प्रोसेसर दिलेले बघायचं. द प्रोसेस ऑफ मेकिंग हनी बिगिन्स विथ द कलेक्शन ऑफ नेक्टर फ्रॉम द फ्लॉवर्स. आणि सगळ्यात शेवटी दिलेली आहे टू ऑप्टेन द नेक्टर द बीज सक. सक म्हणजे ओढणे, सक म्हणजे शोषणे. सक द फ्लॉवर्स विथ देअर लॉंग टंग. आता 4 वाक्य दिलेली. सगळ्यात अगोदर प्रोसेसची माहिती दिलेली. कशाची प्रोसेस? मध गोळा करण्याची प्रोसेस. हे दिलेलं पाहायचं. द प्रोसेस ऑफ मेकिंग हनी,
ही प्रोसेस दिलेली आहे. म्हणजे मध बनवण्याची प्रक्रिया याच्याविषयी पॅराग्राफ आहे. मग सुरुवात यांनी झाली पाहिजे. द प्रोसेस ऑफ मेकिंग हनी बिगिन्स विथ द कलेक्शन ऑफ नेक्टर फ्रॉम द फ्लावर्स. म्हणजे सुरुवात कशी झालेली आहे, मकरंद गोळा करायचं. कुठून? फुलांपासून मकरंद गोळा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. मग याच्यासाठी काय केलं जातं? टू ऑब्टेन द नेक्टर द बीज सक द फ्लावर्स विथ देअर लॉंग टंग्स. आणि नंतर दिलेलं आहे द ॲडल्ट वर्कर बीज फ्लाय ओव्हर द फ्लावर्स टू एक्स्ट्रॅक्ट द नेक्टर. म्हणजे अगोदर त्यासाठी काय केलं जातं, ते फुलांवर जाऊन बसतात. म्हणजे आरने जर सुरुवात जर केली मित्रांनो, तर आरच्या नंतर अगोदर त्यांना फुलावर जाऊन बसावं लागेल. फुलावर बसल्याच्या नंतर त्यांना फुलांमधून तो मकरंद ओढावा लागेल. बरोबर आहे की नाही? आधी प्रक्रिया दिली का मध कसं बनवायचं, तर मध बनवण्यासाठी त्या फुलांमधला मकरंद गोळा करावा लागतो. आणि मकरंद गोळा करण्यासाठी त्या मधुमक्खी असतात, त्या फुलांवर जाऊन बसतात. फुलांवर जाऊन बसल्याच्या नंतर त्यांची जी काही लॉंग टंग असते, जीभ, त्या जिभेनं ते जनरली काय करतात, सक करतात, म्हणजे शोषतात. फुलांमधून मकरंद ते शोषून घेतात. अगोदर बसतात फुलांवर, नंतर त्या फुलांमधला मकरंद शोषून घेतात. आणि नंतर काय दिलं जातं, द बीज इंजेस्ट द नेक्टर अँड स्टोअर इट इन देअर ॲब्डोमेन कॉल्ड हनी क्रॉप. नंतर ते त्या हनी क्रॉपमध्ये ते जमा करून ठेवतात. बरोबर आहे की नाही? म्हणजे तुम्हाला आरने सुरुवात करायची, आरच्या नंतर तुम्हाला क्यू येणार आहे, त्याच्यानंतर यस येणार आहे आणि सगळ्यात शेवटी पी येणार आहे. प्रक्रिया इथं कंप्लीट होते. पर्याय क्रमांक 2. म्हणजे बघा, प्रोसिजरच्या विषयी डिटेल्स दिलं. त्यासाठी त्या मधुमक्खीला फुलांवर जावं लागणार आहे. फुलांवर जाऊन बसतात. फुलांवर बसल्याच्यानंतर त्याची जी काही लांब जीभ असते, त्या जिभेने त्या फुलांमधला मकरंद शोषून काढतात. आणि शोषून काढल्याच्या नंतर ते कुठे त्या साचवून ठेवतात, ते त्यांच्या ॲब्डोमेनमध्ये. बघा, ही प्रक्रिया तुम्हाला मांडलेली अवघड नाही. फक्त तुम्हाला सिक्वेन्स चुकवायचा नाही. अगोदर काय जनरल स्टेटमेंट अगोदर येतं. म्हणजे या सगळ्यांचा एकच जनरल आयडिया आहे, प्रोसेस ऑफ मेकिंग हनी कशी बनवली जाते याची प्रक्रिया. त्यामुळे आरनं सुरुवात जरी केलं तरी उत्तर बऱ्यापैकी मिळतं. हे एक समजून घ्या. पुढचं दिलेलं आहे, 4 वाक्य दिलेले पाहायचं. रेड्यूस एअर पोल्युशन, कार्बन एमिशन, ट्रॅफिक कॉन्जेक्शन ऑन द रोड्स. बघायचं, यांनी डायरेक्ट सुरुवात होणार नाही क्रियापदानं. पुढे दिलेले बघायचं, कार्या ठिकाणी स्वल्पविराम दिलेला आहे, म्हणजे वाक्य कंप्लीट नाही आहे, आज्ञार्थक पण नाही आहे, कर्त्यानं सुरुवात झाली पाहिजे. बरोबर आहे. कार पुलिंग इज ऑल्सो अ मोर एन्व्हायरमेंटली फ्रेंडली अँड सस्टेनेबल वे अँड द नीड फॉर पार्किंग स्पेसेस टू ट्रॅव्हल ॲज शेअरिंग जर्नीज. ही एकच वाक्य आहेत. हे एकच वाक्य आहे. कुठेतरी सुरुवात करायचं. आता टू ट्रॅव्हल इन्फिनिटिव्हनं इथं सुरुवात होणार आहे का रे? काहीच संबंध नाही. इन्फिनिटिव्ह अँडनं कधी वाक्याची सुरुवात होते का रे? याची पण कधी सुरुवात होणार नाही आहे. म्हणजे एक गोष्ट कळली, यसनी वाक्याची सुरुवात होणार नाही आहे, अँडने सुरू झालेलं वाक्य आरनी पण वाक्याची सुरुवात होणार नाही आहे. इथे क्रियापदानं करण्याऐवजी तुम्ही कारपुलिंग असं बोललं जातं. कारपुलिंग म्हणजेच काय मित्रांनो? कारपुलिंग म्हणजेच मित्रांनो, अनेक ट्रॅव्हलर एकत्रित येऊन एकाच वाहनामधून प्रवास करतात. एक साधं उदाहरण आहे, एखादी मल्टीनॅशनल कंपनीमध्ये भरपूर कामगार आहेत. किंबहुना दुसरं एक अजून सोपं उदाहरण सांगतो, एखाद्या स्कूलमध्ये भरपूर विद्यार्थी शिकतात. पण जनरली ती स्कूल काय करते, एक बस अरेंज करून देते आणि त्या बसमध्ये 40-50 विद्यार्थी काय करतात, बसनी प्रवास करतात. त्यामुळे 40-50 विद्यार्थी एकाच बसमध्ये जर प्रवास जर करत असेल तर त्या रोडवरचा ताण कमी होतो. मग त्या बसऐवजी जर त्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी जर ठरवलं, प्रत्येकाने त्याची बस बाहेर काढायची आणि आपल्या मुलाला स्कूलमध्ये नेऊन सोडायचं, तर काय होणार आहे, ते जे 50 विद्यार्थी आहेत, ते 50 विद्यार्थ्यांचे पालक त्यांच्या 50 कार रस्त्यावर आणतील आणि एकदम गर्दी करतील. पण या कारऐवजी जर एकच बस अरेंज केली तर ते 50 विद्यार्थी त्या एका बसमधून प्रवास करणार आहे. रस्त्यावर किती बस झाल्या, एकच झाली. विद्यार्थी किती झाले, 50 झाल्या. पण बस जर नसती
तर 50 कार रस्त्यावर आले असते, ॲटलिस्ट 50 व्हेकल रस्त्यावर आले असते, विनाकारण गर्दी झाली असते. म्हणजे तुम्ही शेअरिंगचा जर वापर जर केला तर एकाच वाहनामधून मोठ्या संख्येनं लोक प्रवास करतात. पण जर शेअरिंग जर नसेल तर प्रत्येकजण स्वतंत्र पद्धतीने त्याचं वाहन रस्त्यावर आणेल, गर्दी वाढेल, प्रदूषण वाढेल, इंधन वाढेल, सगळ्याच गोष्टी. जनरल स्टेटमेंट काय दिलेलं आहे, कार पुलिंग इज ऑल्सो अ मोर एन्व्हायरमेंटली फ्रेंडली अँड सस्टेनेबल वे. इथे तुम्ही याच्यानंतर तुम्ही इन्फिनिटिव्ह घेऊ शकता, वे सस्टेनेबल वे टू ट्रॅव्हल ॲज शेअरिंग जर्नीज reduce air pollution, carbon emission, traffic congestion on the roads and the need for parking spaces. पार्किंगची जी स्पेस आहे ती सुद्धा काय करत असते, ते रिड्यूस करत असते. बरोबर आहे की नाही. एका गाडीला स्कूलच्या जागेमध्ये लावायला जेवढी जागा लागते तेवढी जर 50 कार जर आल्या तर जागा पुरणार आहे का? अजिबात पुरणारच नाही. रस्त्यावरून एका गाडीतून 50 प्रवासी प्रवास करतात म्हणजे एकाच गाडीमध्ये, त्यामुळे एका गाडीसाठी छोटी स्पेस लागेल. पण त्या गाडीऐवजी तेच 50 प्रवाशांनी जर स्वतंत्र वाहनं आणली तर अख्खा रोड जाम होऊन जाणार आहे. म्हणजे इतका बेनिफिट होतो. त्यामुळे कार पुलिंग म्हणजे शेअरिंगच्या माध्यमातून. त्यामुळे क्यूनं सुरुवात झाली पाहिजे. बरोबर आहे. कार पुलिंग इज ऑल्सो अ मोर एन्व्हायरमेंटल फ्रेंडली अँड सस्टेनेबल वे टू ट्रॅव्हल. म्हणजे क्यूच्या नंतर यस आला पाहिजे. म्हणजे क्यूच्या नंतर यस इथे आलेलं आहे. नंतर घ्या पी, ट्रॅव्हल जर्नी रेड्यूस एअर पोल्युशन, कार्बन इमिशन. म्हणजे पी घ्या आणि सगळ्यात शेवटी घ्या आर. पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर निघते. आणि सगळ्यात शेवटचं घ्या 10 नंबरचं, जिम वॉन्ट्स टू डू समथिंग अबाउट इकॉलॉजी. जिम नावाचा कोणतरी व्यक्ती आहे, त्याला इकॉलॉजीविषयी काहीतरी करण्याची इच्छा आहे. पुढे दिलेलं आहे, जिम प्रिचेस अबाउट इकॉलॉजी बट डज नॉट प्रॅक्टिस देम. तो त्या इकॉलॉजीविषयी म्हणजे परिसंस्था वगैरे याच्याविषयी तो प्रीच करतोय, शिकतो आहे, परंतु त्याची प्रॅक्टिस काय तो करत नाही. ही डज नॉट नो हाऊ टू टेक इफेक्टिव्ह मेजर फॉर प्रिझर्वेशन ऑफ इकॉलॉजी बट ही वॉन्ट्स टू रिफॉर्म हिज नेबर्स. आता नोटीस करा, इथे ही आलेलं आहे आणि इथे पण ही आलेलं आहे. म्हणजे प्रोनाऊनने सुरू झालेलं वाक्य अगोदर येणार नाही. ॲटलिस्ट जिम हे नाऊनने सुरू झालेलं वाक्य अगोदर येऊ शकतं. त्यामुळे आर आणि यस पैकी अगोदर कोणतरी एक घ्यायचं. आता बघा, इथे आरने सुरू झालेलं एक वाक्य आहे आणि यसने सुरू झालेलं वाक्य, दोघांपैकी एक घ्यायचं. काळजीपूर्वक वाचा. जिम प्रिचेस अबाउट इकॉलॉजी बट डज नॉट प्रॅक्टिस देम. आणि दुसरं, जिम वॉन्ट्स टू डू समथिंग अबाउट इकॉलॉजी. बरोबर आहे. म्हणजे जनरल आयडिया तुम्हाला आरमध्ये दिलेली. मग आरने सुरू झालेलं बघा बरं, जिम वॉन्ट्स टू डू समथिंग अबाउट इकॉलॉजी. नंतर टी दिलेलं आहे, ही डज नॉट नो हाऊ टू टेक इफेक्टिव्ह मेजर फॉर प्रिझर्वेशन ऑफ इकॉलॉजी. त्याला काहीतरी करण्याची इच्छा होती इकॉलॉजीविषयी शिकण्याची, परंतु त्याला अजिबात माहिती नव्हतं हाऊ टू टेक इफेक्टिव्ह मेजर फॉर प्रिझर्वेशन ऑफ इकॉलॉजी. नक्की काय केलं पाहिजे इकॉलॉजीच्या प्रिझर्वेशनसाठी म्हणजे संरक्षणासाठी, हे त्याला अजिबात माहीत नव्हतं. म्हणजे तुम्ही टी घेऊ शकता, नंतर घेऊ शकता. आणि त्याला काही माहिती नसल्यामुळे ही प्रिचेस, त्यानं शिकण्याचा निर्णय घेतला अबाउट इकॉलॉजी, परंतु ही डज नॉट प्रॅक्टिस, करतेली तो प्रॅक्टिस करत नव्हता, परंतु ही वॉन्ट्स टू रिफॉर्म हिज नेबर्स. मित्रांनो, 4 मध्ये उत्तर तुमचं कन्फर्म निघतंय. या पद्धतीनं तुम्हाला प्रश्नांची उत्तर देता आली पाहिजे. चला आपण 2-3 उदाहरणं घेऊन टाकू. लेक्चर वाढलंय, परंतु समजून घ्या, हे आपल्या फायद्याचं आहे. बघायचं, दीज नोमॅड्स लिव्ह इन टेंट्स दॅट कॅन बी पुट अप ऑर टेकन डाऊन व्हेरी इझिली. आता दीज नोमॅड्स, दीज म्हणजेच कोण अजून माहिती का रे मित्रांनो? नाही. पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह सुरुवातीला येणार नाही, नामासाठी येत असतं, त्यामुळे आधी नाम पाहिजे. त्यामुळे एनं वाक्याची सुरुवात होणार नाही. त्यामुळे एनं सुरुवात झालेलं पहिले डिलीट करा. दुसरं, दे इट रिप स्वीट फिग्स अँड डेट्स अँड प्रिझर्व देम ॲज फूड ऑल इयर राऊंड. आता दे कोण हे पण अजून माहिती नाही आहे. अरे प्रोनाऊन हा नामाच्या नंतर येणं अपेक्षित आहे, त्यामुळे बीनं सुद्धा सुरुवात होणं अपेक्षित नाही, त्यामुळे हे पण सोडून द्या. मग पुढे दिलेले पाहायचं, द अरब्स हू लिव्ह इन द डिझर्ट्स आर नोमॅड्स.
अरब जे आहेत, अरब लोक का जे वाळवंटी प्रदेशामध्ये राहतात त्यांना नोमॅड्स बोललं जातं. जनरल शब्द दिलेला आहे अरब. ह्या अरबसाठी दे आलेला आहे. म्हणजे मित्रांनो सीनं सुरुवात झाली पाहिजे आणि असा एकच पर्याय आहे. आणि दिलेलं बघा, दे मूव फ्रॉम वन ओएसिस टू अनादर इन सर्च ऑफ वॉटर, शेड, फिग अँड पाम ट्रीज. इथे सुद्धा देनं सुरुवात झालेली आहे. म्हणजे आधी नाऊन नंतर प्रोनाऊन. सीनं सुरुवात झालेला एकच पर्याय असल्यामुळे हेच उत्तर कन्फर्म आहे. मग सीनं घ्या, त्याच्यानंतर ए घ्या. दीज नोमॅड्स लिव्ह इन टेंट्स दॅट कॅन बी पुट अप अँड टेकन डाऊन व्हेरी इझिली. ते तंबूच्या घरांमध्ये राहतात का जे इझिली इकडनं तिकडं हलवू शकतो. त्याच्यानंतर दे मूव फ्रॉम वन ओएसिस टू अनादर. ते एका मरुस्थळावरून दुसऱ्या मरुस्थळावर फिरत असतात. इन सर्च ऑफ कशा शोधामध्ये, पाणी, शेड, फीड अँड पाम ट्रीज. या झाडांच्या शोधामध्ये फिरत असतात. आणि सगळ्यात शेवटी दे इट, ते काय खातात, रिप, स्वीट फिग्स अँड डेट्स. डेट्स म्हणजे खजूर खातात आणि काही प्रिझर्व करून ठेवतात त्यांच्या वर्षभराच्या अन्नधान्यासाठी म्हणजे खाद्यपदार्थांसाठी. ह्या पद्धतीनं उत्तर तुमचं निघतंय 3. बघा याच्यामध्ये एकामध्ये दीज आलेला आहे पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह का जो सुरुवातीला येणार नाही. दुसऱ्या सुरुवातीला दे आलेला आहे प्रोनाऊन, तो नामाच्या नंतर येणार आहे. तिसऱ्यामध्ये चौथ्यामध्ये पण दे आलेला आहे, तो नामाच्या नंतर येणार आहे. फक्त एकामध्ये अरब्ज हे प्लुरल नाऊन दिलेले आहे. त्यामुळे आधी नाऊन नंतर प्रोनाऊन एवढं जरी लक्षात ठेवलं तरी सीनं झालेला सुरुवात असा एकच पर्याय आहे. हे उत्तर तुमचं कन्फर्म निघतं. ह्या ट्रिक्स आहेत, ह्या समजण्याच्या गोष्टी आहेत. ह्या कळल्या ना उत्तरं निघतात. पुढे बघायचं आता काय दिलेलं आहे. द टीचर इन चार्ज स्टेअर्ड ॲट मी अँड सेड. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि काय बोलला, जस्ट टेक वन ॲपल, गॉड इज वॉचिंग. एकच ॲपल घे, देव पाहत आहे. कोण बोलतं रे, टीचर एका मुलाला म्हणजे मला बोललेलं आहे, एकच ॲपल घे, देव पाहत आहे. दुसरं वाक्य बघा, वन डे आय वॉज इन द लंच लाईन. लंचच्या लाईनमध्ये मी एक दिवस उभा होतो. अँड देअर आय सॉ अ पाईल ऑफ ॲपल्स. तिथं मी पाईल म्हणजे ॲपलचा ढिगच पाहिला एक दिवस. बघा आधी आय आलेला आहे म्हणजे प्रॉपर नाऊन आलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही पुढे मी आलेला आहे, आय मी. म्हणजे आय आलेला शब्द ॲटलिस्ट सुरुवातीला आला पाहिजे. त्याची ऑब्जेक्टिव्ह केस नंतर आली पाहिजे. कॉमन गोष्ट आहे, बरोबर आहे की नाही, ही समजून घ्या. पुढे दिलेलं आहे, द किड बिहाइंड मी विस्पर्ड. एक माझ्या मागचं लहान मूल पुटपुटलं, बोललं. काय बोललेलं आहे, टेक ऑल यू वॉन्ट, गॉड इज वॉचिंग द ॲपल्स. आता किड कोण आहे हे नंतर आलेलं आहे. पुढे बघायचं, ॲट द नेक्स्ट टेबल देअर वॉज अ पाईल ऑफ चॉकलेट्स. नोटीस करायचं, चीप कुकीज, आय डिड नॉट नो व्हॉट टू डू. आता जनरल आयडिया सुरू झालेली इथे ज्याच्यामध्ये आय आलेलं आहे. अगोदर आय घ्या आणि नंतर त्यासाठी तुम्ही मीचा वापर केलेला आहे, बरोबर. इथे आय आला आणि इथे मी आलेला आहे. म्हणजे जिथे प्रोनाऊन सुरुवात झालेले ते तुम्ही बीनं सुरुवात करू शकता. बीनं सुरुवात झालेले केवळ 2च पर्याय. वन डे एके दिवशी काय झालं, आय वॉज इन द लंच लाईन. मी लंच करण्यासाठी लाईनमध्ये उभा होतो मुलांच्या. अँड देअर आय सॉ अ पाईल ऑफ ॲपल. मी मोठा ॲपलचा ढीग पाहिला. आणि मग तो ढीग पाहिल्याच्या नंतर काय झालेलं आहे, द टीचर इन चार्ज स्टेअर्ड ॲट मी. तो जो टीचर होता, त्या इनचार्ज होता तिथला, त्यानं माझ्याकडं पाहिलं आणि तो काय बोलला, जस्ट टेक वन ॲपल, गॉड इज वॉचिंग. एकच ॲपल घे. म्हणजे मी अगोदर ॲपलकडं पाहिलं, नंतर तो इन्चार्ज बोलला की एकच ॲपल घे, गॉड पाहत आहे. म्हणजे ही तुमची 2 नंबरची इव्हेंट झाली. म्हणजे बीच्या नंतर तुम्ही ए घेऊ शकता मित्रांनो, जो या ठिकाणी दिलेला आहे. आणि नंतर काय झालेलं आहे, ॲट द नेक्स्ट टेबल. आता नेक्स्ट आला म्हणजे अगोदरचा कुठला तरी आला पाहिजे. पहिल्या टेबलला मी ॲपल्स पाहिले, दुसऱ्या टेबलला मी काय पाहिलेलं आहे, देअर वॉज अ पाईल ऑफ चॉकलेट चिप्स कुकीज. नोटीस करा, म्हणजे पहिल्यांदा ॲपल आणि नंतर हे. म्हणजे मित्रांनो बीच्या नंतर ए आणि एच्या नंतर काय आला पाहिजे, डी आला पाहिजे. इथे डी आलेला आहे, बरोबर आहे की नाही. आय डिड नॉट नो व्हॉट टू डू. भरपूर चॉकलेट्स होत्या. पहिल्यांदा एक ॲपल घ्यायला सांगितलं होतं,
पण जेव्हा दुसरीकडे आलो मी भरपूर चॉकलेट पाहिल्या, मग मला कळलं नाही एकच चॉकलेट घ्यायची का जास्त घ्यायच्या. म्हणून मागचं पोरगं काय म्हणतंय, द किड बिहाइंड मी विस्पर्ड टेक ऑल यू वॉन्ट, तुला पाहिजे तर सगळ्या चॉकलेट घे. गॉड इज वॉचिंग ॲट द ॲपल. कारण तो हा जो व्यक्ती असतो इन्चार्ज, तो बोललेला असतो देव कुणाकडे बघतोय, ॲपलकडे बघतोय. म्हणजे देवाचं लक्ष कुणाकडे आहे, ॲपलकडे, चॉकलेटकडे नाही आहे. तुला वाटेल तेवढं चॉकलेट घे. समजून घ्या. म्हणजे बी, ए, डी आणि सी पर्याय क्रमांक 3 मध्ये उत्तर निघते. सोपं आहे. पुढे बघायचं, दिस इज सो बिकॉज. आता दिस इज म्हणजेच काय कोणालाच माहीत नाही अजून, त्यामुळे दिस न सुरू झालेलं वाक्य सुरुवातीला येणार नाही, हे कन्फर्म. दिस इज सो बिकॉज बोथ हर पॅरेंट्स, हर म्हणजे कुणाचे हे पण माहीत नाही, आर डॉक्टर हू ऑफर फ्री सर्व्हिस टू द पुअर. त्यामुळे हर कोणी माहीत नाही आहे, दिस विषयी उल्लेख अजून आलेला नाही आहे, म्हणजेच ॲटलिस्ट एनं वाक्याची सुरुवात होणार नाही. दुसरं बघा, अन्या इज कन्सर्न अबाउट द हेल्थ फॅसिलिटीज अवेलेबल टू द मासेस इन आवर कंट्री. अनन्या कशाविषयी विचार करत होती, हेल्थ फॅसिलिटीविषयी. म्हणजे इथं आधी एका मुलीचं नाव आलेलं आहे, नंतर तिच्यासाठी प्रोनाऊन आलेले. तुम्हाला मी सांगितलं आधी नाऊन आणि नंतर तिच्यासाठी प्रोनाऊन, बरोबर आहे. त्यामुळे बीनं ॲटलिस्ट अगोदरचं येऊ शकतं, एच्या अगोदर, म्हणजे एच्या अगोदर बी आला पाहिजे. त्यामुळे म्हणजे बी आणि नंतर ए, म्हणजे एच्या नंतर बी येईन का, नाही, आधी बी नंतर ए येऊ शकतो, बरोबर आहे की नाही. आता ॲटलिस्ट एवढं तुम्ही नोटीस करा. पुढे बघा, टू अचीव हर गोल. हर गोल कुणाचे गोल, हे जोपर्यंत अन्य म्हणजे प्रोनाऊन येत नाही तोपर्यंत हरचा वापर करता येणार नाही. सी स्टडिंग डिलिजंटली फॉर द एंट्रन्स एक्झाम. सी प्रोनाऊन आधी नामाच्या नंतर येणारे, म्हणजे आधी नाम नंतर प्रोनाऊन, म्हणजे सीनं सुद्धा सुरुवात होणार नाही. सीनं सुरुवात झालेलं रिमूव्ह करा, डीनं सुरुवात झालेलं रिमूव्ह करा. इट इज देअर फॉर नॅचरल फॉर हर. हर कोण आहे ते अजून माहीत नाही. एवढंच लक्षात ठेवायचं आहे, आधी नाऊन घ्या, नामासाठी नंतर प्रोनाऊन घ्या, बस. पहिल्या वाक्यात हर आला, कोणी माहीत नाही. तिसऱ्या वाक्यात हर सी आला, कोणी माहीत नाही. चौथ्या वाक्यात हर आला, कोणी माहीत नाही. पण 2 नंबरच्या वाक्यामध्ये एका मुलीचं नाव दिलेलं आहे, तिच्यासाठी तुम्ही प्रोनाऊन घेऊ शकता. त्यामुळं बीनं सुरू झालेलं वाक्य 2च आहे, पण बीच्या नंतर मोस्टली आपण ए घेतलेलं आहे. अन्या इज कन्सर्न अबाउट हेल्थ फॅसिलिटीज अवेलेबल टू द मासेस इन आवर कंट्री. आणि म्हणून दिस इज सो बिकॉज, याचं कारण काय, तिचे दोन्ही पॅरेंट्स आई वडील डॉक्टर होते आणि ते गरिबांना मदत करायचे, गरिबांना अशा रीतीनं फ्री सर्व्हिस द्यायचे. म्हणजे बीच्या नंतर जर ए घेतला तर नंतर डी घ्या. इट इज देअर फॉर नॅचरल फॉर हर टू ॲस्पायर टू बी अ डॉक्टर. आणि आईवडील डॉक्टर आहे, ते गरिबांना मोफत उपचार करतात. हे असल्यामुळं हे अगदी बाय डिफॉल्ट असं होणार आहे का तिलासुद्धा आपल्या आईवडिलांसारखं डॉक्टर व्हावंसं वाटतं. आणि डॉक्टर व्हावंसं वाटतं म्हणून तिचं गोल, तिचं उद्दिष्ट, तिचं ध्येय गाठण्यासाठी ती मन लावून एंट्रन्स एक्झामची तयारी करते. त्यामुळे मित्रांनो पाहायचं बी ए डी सी, बरोबर आहे. बी ए डी सी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर तुमचं कन्फर्म आहे. पुढचं दिलेलं आहे 4 वाक्य बघायचं. आता 14 नंबरचं हे सेकंड लास्ट आहे. द मोर टी व्ही दे वॉच. आता दे कोणी तुम्हाला अजून माहिती का रे, नाही. त्यामुळे देचं वाक्य सुरुवातीला येणार नाही, हे नंतर आलं पाहिजे. द मोर टी व्ही दे वॉच, द मोर दे टेंड टू इट थिंग्स दॅट आर ॲडव्हर्टाइज्ड ऑन टेलिव्हिजन. त्यामुळे दे कोणी अजून माहीत नाही आहे. त्यामुळे मित्रांनो ॲटलिस्ट येणं वाक्याची सुरुवात होणार नाही. त्यामुळे येचा पर्याय कट झाला. पुढे दिलेले पॅडियाट्रिशियन्स. पॅडियाट्रिशियन्स म्हणजे जे बालरोग तज्ज्ञ असतात ते रिकमेंड दॅट चिल्ड्रन शुड नॉट वॉच टेलिव्हिजन फॉर मोर दॅन 1 to 2 hours पर डे. जे काय बालरोग तज्ज्ञ असतात ते काय रिकमेंड करतात, जी लहान मुलं आहे, इथं बघा चिल्ड्रन आलेलं आहे, हे प्लुरल, याच्यासाठी तुम्ही दे घेऊ शकता. पण आधी चिल्ड्रन म्हणजे आधी नाऊन नंतर प्रोनाऊन, इथं लक्षात पॅटर्न. चिल्ड्रन शुड नॉट वॉच, लहान मुलांनी 1 किंवा 2 तासापेक्षा अधिक काळ दररोज टेलिव्हिजन पाहू नये, असे रिकमेंडेशन कुणाचं आहे, पॅडियाट्रिशियन्स आहे. पुढे दिलेलं आहे धस
US nutrition expert have come to the conclusion that watching too much television is one of the main reason why so many children in the US are overweight. इथं धसनी सुरुवात नाही होऊ शकत आहे आणि पुढे दिलेलं आहे अनफॉर्च्युनेटली दिस युजली मीन्स हाय फॅट स्नॅक्स, पोटॅटोज, क्रिप्स अँड चॉकलेट्स. आता इथं युजली मीन्स याचा अर्थ काय होतो मित्रांनो, तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं आहे बघायचं. इट थिंग्स दॅट आर ऑन ॲडव्हर्टाईज. मग कोणकोणत्याची ॲडव्हर्टाईज केली जाते? ॲडव्हर्टाईज कशाची केली जाते? ज्याच्यामध्ये जास्त प्रकारामध्ये फॅट असतात अशा स्नॅकची, पोटॅटोच्या चिप्सची आणि चॉकलेटची ॲडव्हर्टाईज केली जाते. बरोबर आहे का? कधी नारळ पाण्याची ॲडव्हर्टाईज पाहिली का? सांगा मला. टेलिव्हिजनवर कधी नारळ पाण्याची ॲडव्हर्टाईज पाहिली का? आजारी माणूस झाल्याच्या नंतर त्याला सगळ्यात अगोदर नारळ पाणी दिलं जातं, कारण नारळ पाणी शरीरामध्ये खूप पोषक तत्व, एनर्जी क्रिएट करतं. त्याची कधी जाहिरात केली जात नाही. पण पोटॅटोच्या चिप्सची, बरोबर आहे, फॅट असणाऱ्या स्नॅकची, चॉकलेटची भरपूर ॲडव्हर्टाईज केली जाते की ज्याने आपला लॉस होतो. या गोष्टी तुम्ही समजून घ्या इथं काय काय दिलेले आहे. त्यामुळे अगोदर pediatricians recommended that children should not watch television for more than 1-2 hours per day. तुम्ही ॲटलिस्ट बीनं विचार करू शकता सुरुवातीला. इथं तुम्ही बी इथे दिलेलं आहे आणि बी इथे दिलेलं आहे. आता सीचा विचार करू शकता का बघा बरं. Thus US nutrition experts have come to the conclusion that watching too much television is one of the main reasons why so many children in the US are overweight. हा तुम्ही शेवटी पण टाकायला हरकत नाही आहे. मग याच्यानंतर तुम्ही बीच्या नंतर ए घ्या बरं. बघा, द मोर टेलिव्हिजन दे वॉच दे मोर टेंड टू इट थिंग्स दॅट आर ॲडव्हर्टाईज ऑन टेलिव्हिजन. म्हणजे तुम्ही बीच्या नंतर ए 100% घेऊ शकता. मग याच्यामुळं काय होणार आहे, कोणत्या वस्तूंची ॲडव्हर्टाईज केली जाते सगळ्यात शेवटी दिलेले डीमध्ये. अनफॉर्च्युनेटली धिस युजली मीन्स बाय धीज म्हणजेच कोण मित्रांनो, या इटिंगच्या वस्तू, त्याच्यामध्ये जास्त स्नॅक्स आहे, पोटॅटो चिप्स आहे आणि चॉकलेट्स आहे. आणि सगळ्यात शेवटी हे असं असल्यामुळे US न्यूट्रिशन एक्सपर्ट हॅव कम टू द कंक्लुजन. मुलं असे पदार्थ खात असल्यामुळे एक्सपर्टचं काय कंक्लुजन आहे, मुलांचं वेट वाढलेलं आहे. बस हीच संकल्पना क्लिअर करा. उत्तर येतं तुमचं BADC. उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. आणि सगळ्यात शेवटचं आहे, तुम्हाला 4 वाक्य दिलेली बघायचं. बोथ हिज पॅरेंट्स वेअर म्युझिक हॉल आर्टिस्ट. आता ही इज अ पॅरेंट. हीज म्हणजे कुणाचे पॅरेंट्स अजून माहीत नाही, त्यामुळे ॲटलिस्ट एनं सुरुवात होणार नाही. कारण पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह नामाच्या नंतर पाहिजे, प्रोनाऊन नामाच्या नंतर पाहिजे. त्यामुळे इथे दिलेलंच नाही आहे, त्यामुळे अजून आपल्याला माहीत नाही. हू सेपरेटेड वेन चार्ली वॉज व्हेरी यंग. नोटीस करा बघा. समटाइम्स चॅपलिन हॅड टू स्लीप ऑन द स्ट्रीट्स अँड फोर्ज फॉर फूड इन द गार्बेज. सर्च करणे. हीज चाइल्डहूड, कुणाचा चाइल्डहूड अजून माहीत नाही. वॉज व्हेरी सॅड फॉर हिज मदर नेवर अर्न इनफ टू लुक आफ्टर चार्ली अँड हिज ब्रदर सिडनी. दुसरं दिलेलं आहे, लाईफ वॉजंट ऑलवेज लाफ फॉर चार्लीज स्पेन्सर चॅपलिन. नोटीस करा, हे तुमचं जनरल स्टेटमेंट दिलेलं आहे. लाईफ वॉजंट ऑलवेज लाफ म्हणजे जे काही चार्ली चॅपलिन आहे त्यांचं जे काही जीवन आहे ते नेहमी असं हास्यास्पद नव्हतं. नोटीस करा, जे चार्ली चॅपलिन याचे जे मूक अभिनय आपण जे टेलिव्हिजनवर पाहतो ते आपल्याला सतत हसवत राहतात, परंतु चार्ली चॅपलिनचं जे काही खरं आयुष्य आहे हे इतकं हसण्यासारखं नव्हतं, खूप दुःखानं भरलेलं होतं. हे यातून तुम्हाला सांगायचं. त्यामुळे हे जनरल स्टेटमेंट आहे, डीमध्ये दिलेलं आहे. लाईफ वॉजंट ऑलवेज अ लाफ फॉर चार्ली चॅपलिन. का नव्हतं तर पहिले दिलेले बोथ हीज पॅरेंट. हीज म्हणजे कुणाचे, चार्ली चॅपलिनचे पॅरेंट्स. म्हणजे आधी प्रॉपर नाऊन नंतर तुमचं पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह किंवा नाऊन प्रोनाऊन. हीज पॅरेंट्स वेअर म्युझिक हॉल आर्टिस्ट हू सेपरेटेड व्हेन चार्ली वॉज व्हेरी यंग.
ते एकमेकापासून विभक्त झाले होते, विलग झाले होते. आणि निश्चित ज्याचे आईवडील डिवॉर्स घेतलेला आहे, कुठंतरी त्यांच्या घरामध्ये शांतता, आनंद, उत्साह नसतो. त्यामुळे डीच्या नंतर ए घ्यायला हरकत नाही. पण डीच्या नंतर ए या ठिकाणी आलेलं आहे. कंटिन्यू करून बघा. हीज चाइल्डहूड, ज्यावेळेस खूप लहान होता तेव्हा त्यांचे आईवडील विलग झाले होते आणि म्हणून हीज चाइल्डहूड वॉज व्हेरी सॅड. त्याचं जे काही बालपण आहे हे खूप दुःखामध्ये गेलं. का गेलं? फॉर हीज मदर नेवर अर्न इनफ टू लुक आफ्टर चार्ली अँड हीज ब्रदर सिडनी. ही जी लहान भावंड आहे यांना डेली रुटीनसाठी किंवा डेली दैनंदिन जीवनासाठी लागणारं अन्न एवढं ती जास्त आई काय करत नसायची, कमवत नसायची. आणि तिची इन्कम कमी असल्यामुळे ते पुरेसं तिच्या मुलांचे सांत्वन किंवा मुलांना संगोपन करू शकत नसायचे. आणि नंतर आलेलं आहे समटाईम चॅपलिन हॅड टू स्लीप ऑन द रोड. कधी कधी चॅपलिनला रस्त्यावर झोपावं लागायचं कारण त्याची परिस्थिती खूप गरिबीची होती. अँड फॉर फूड इन द गार्बेज, जे काय लोकांनी फेकून दिलेले पदार्थ असतात, कचरा असतो, त्या कचऱ्यामध्ये त्यांना अन्न पदार्थ शोधण्याची वेळ आली असायची. बरोबर आहे की नाही? त्यामुळे बीला तुम्ही शेवटी घेऊ शकता. पर्याय क्रमांक 4 ह्या पद्धतीनं तुम्ही शोधू शकता. आधी जनरल स्टेटमेंट, आधी नामाचा उल्लेख आहे, नंतर प्रोनाऊन आलेला आहे, म्हणजे त्याचे आईवडील विभक्त झाले. विभक्त झाल्यामुळे तिच्या आईकडे ते राहत असताना आई फारशी कमवत नसायची, त्यामुळे मुलांचं संगोपन छान पद्धतीनं होत नसायचं. आणि म्हणून याचा परिणाम असा झाला की त्यांना रोडवर झोपावं लागायचं आणि कधीकधी कचऱ्याच्या भागामध्ये त्यांना अन्नपदार्थ शोधावं लागायचे. ही साखळी आहे, ही चैन आहे. ह्या पद्धतीनं उत्तर देता आली पाहिजे. त्यामुळे मी जे रोल्स तुम्हाला सांगितलेलं आहे त्याची भरपूर उदाहरणं दिलेली आहे. मला वाटतं या संकल्पना तुमच्या क्लिअर झालेल्या असाव्यात. नाम नंतर प्रोनाऊन, नाम नंतर पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह, नाम नंतर धीज दॅट. बरोबर आहे. आधी जनरल स्टेटमेंट नंतर पर्टिक्युलर स्टेटमेंट, आधी पास्ट नंतर प्रेझेंट नंतर फ्युचर स्टेटमेंट. बरोबर आहे की नाही? कोरिलेटिव्ह कंजंक्शन आल्याच्या नंतरचा पॅटर्न, फ्रेझल वर्ब असेल तर आधी क्रियापद नंतर प्रेपोजिशन. बरोबर आहे की नाही? मुख्य क्रियापद असेल तर आधी हेल्पिंग वर्ब नंतर मेन वर्ब. मित्रांनो, हे जे पॅटर्न आहेत हे वाक्यामध्ये काळजीपूर्वक पहा, कॉज अँड इफेक्ट समजून घ्या, जनरल आयडिया शोधा, उत्तरं फटाफटा निघतात. आणि हे सगळं करण्यासाठी लेक्चरच्या थांबण्याच्या आधी परत एकदा सांगतो, अंडरस्टँडिंग सगळ्यात महत्त्वाचं आहे. जितकं पटकन तुम्हाला त्या वाक्यांशामध्ये दिलेली संकल्पना समजेल तितकं पटकन प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येईल. अपेक्षा करतो तुम्हाला हा लेक्चर समजलेला असेल. याच्यामध्ये मी तुम्हाला ट्रिक्स सांगितलेल्या आहेत, छोट्या मोठ्या संकल्पना इंट्रोड्यूस केलेल्या आहे, तुम्हाला अवेअरनेस केलेला आहे आणि त्याच्या पलीकडं तब्बल 15 महत्त्वाची उदाहरणांच्या माध्यमातून तुम्हाला संकल्पना ट्रिक्स अप्लाय करून दिलेले आहे. ह्या लेक्चरमध्ये आपल्याला थांबायचं आहे. आपण पुढच्या लेक्चरमध्ये पुढचा भाग घेऊन भेटूया. थँक्यू.